ओके, तर आपण थेरेटिकल पार्ट सगळा या चॅप्टरचा पहिला मॅट्रिक्स चॅप्टर मध्ये आपण आहोत. काय काय कन्सेप्ट आपल्याला लागणार आहेत, कुठले शॉर्टकट यूज करायचे, काय काय मेथड्स आहेत सॉल्व्ह करण्याच्या, इनव्हर्स फाइंड करण्याच्या, किंवा मॅट्रिक्सचे जे ऍप्लिकेशन असतात त्याच्यामध्ये आपण इक्वेशन्स, लिनियर इक्वेशनचा जो सेट आहे तो सॉल्व्ह करतोय. हे सगळ्यासाठी आपण काय काय मेथडचा यूज करायचा आपण सगळं बघितलंय. आता आपण सुरू करणार आहोत प्रिव्हियस इयर्स चे क्वेश्चन्स. ठीक आहे, तर सुरुवात करूयात पहिल्या क्वेश्चनने. त्याच्यामध्ये काय म्हणतात की इनव्हर्स ऑफ दिस मॅट्रिक्स डज नॉट एक्झिस्ट, देन फाइंड दी एक्स. हा मॅट्रिक्सचा इनव्हर्स डज नॉट एक्झिस्ट म्हणतायत, म्हणजे काय असेल ते इनव्हर्स पॉसिबल कधी नसतोय ज्या वेळेस मॅट्रिक्सचा जो डिटर्मिनंट आहे तो मॅट्रिक्स जर सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर आपण म्हणतो की तो इनव्हर्स पॉसिबल नाहीये. इनव्हर्स डज नॉट एक्झिस्ट इफ मॅट्रिक्स इज सिंग्युलर मॅट्रिक्स. सो जर हा मॅट्रिक्स सिंग्युलर असेल तरच ही वाली कंडिशन पॉसिबल आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, याचा डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे. 1 सोबत काय होईल, हा होईल 6 मायनस 28. ठीक आहे, त्यानंतर -2 सोबत होईल -24 मायनस 14 आणि x सोबत होईल 16 मायनस मायनस प्लस 2 इक्वल्स टू 0. एकदा चेक करा परत एकदा. 1 सोबत 6 मायनस 28, -2 सोबत -24 मायनस 14 करेक्ट आहे. ठीक आहे, आता काय करायचं, हे कॅल्क्युलेशन करून घ्या. हे होईल -22, हा होईल -2 सोबत -38 प्लस x सोबत 18 इक्वल्स टू 0. इथे काय होणार आहे, इथे होणार आहे -22 प्लस 76 प्लस 18x म्हणजे 0. हे मायनस करा तर इथे राहील 4 आणि 5, 54 प्लस 18x इक्वल्स टू 0. तर x ची व्हॅल्यू काय भेटणार आहे, तर -3 भेटणार आहे. ठीक आहे, आन्सर काय असायला पाहिजे, -3 म्हणजे ऑप्शन ए आन्सर असायला पाहिजे. सिंपल क्वेश्चन आहे. इनव्हर्स डज नॉट एक्झिस्ट मीन्स दॅट मॅट्रिक्स इज सिंग्युलर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स सिंग्युलर म्हणजेच काय असेल, डिटर्मिनंट इज 0. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. कॅल्क्युलेशनचा थोडासा पार्ट होता, बाकी याच्यामध्ये खूप विशेष असं काही नाही. नेक्स्ट क्वेश्चन, एक मॅट्रिक्स गिवन आहे ए ऑफ अल्फा. ए ऑफ अल्फा म्हणजे काय, हे जे काही आतमध्ये साइन कॉस वापरलेत यांच्यासोबत अँगल अल्फा आहे, त्याला आपण काय म्हटलो, ए ऑफ अल्फा म्हटलो. ठीक आहे, विचारलं काय, ए स्क्वेअर ऑफ अल्फा. ओके, इनव्हर्स ऑफ ए स्क्वेअर ऑफ अल्फा. आपल्याला काय फाइंड करायचंय, इनव्हर्स फाइंड करायचंय कोणाचा, ए स्क्वेअर ऑफ अल्फाचा इनव्हर्स पाहिजे आपल्याला. सगळ्यात पहिले काम करू ना, ए इनव्हर्स बनवायच्या आधी एचा स्क्वेअर बनवून घेऊ आपण. ए स्क्वेअर बनवायचं म्हणजे काय करायचं, हाच मॅट्रिक्स दोनदा मल्टिप्लाय करायचा. कॉस एक्स साइन एक्स, सॉरी एक्स नाही अल्फा आहे, कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. आणि या मॅट्रिक्स सोबत हाच मॅट्रिक्स पुन्हा मल्टिप्लाय होणार आहे. कॉस अल्फा साइन अल्फा मायनस साइन अल्फा आणि कॉस अल्फा. ठीक आहे, मग आता हे मल्टिप्लाय करून द्या. हा मॅट्रिक्स इंटू हा मॅट्रिक्स, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर अल्फा प्लस मायनस मायनस होईल साइन स्क्वेअर अल्फा. ठीक आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम, साइन कॉस, साइन अल्फा कॉस अल्फा प्लस साइन अल्फा कॉस अल्फा, साइन अल्फा कॉस अल्फा. इकडे काय होईल आता, इथे होईल मायनस ऑफ साइन अल्फा कॉस अल्फा मायनस साइन अल्फा कॉस अल्फा. ठीक आहे, तिकडे काय होणार आहे, तर इथे होणार आहे मायनस साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा. ठीक आहे, तर हे जे काही तयार झालंय, हा जो पहिला इलेमेंट आहे तो तर कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा म्हणजे कॉस टू थीटा झाला. तर हा झाला कॉस टू अल्फा. हा झाला साइन कॉस प्लस साइन कॉस टू साइन कॉस म्हणजे साइन टू अल्फा. हे सगळे डबल अँगलचे फॉर्म्युले बनतात. इथून जर मायनस कॉमन घ्याल तर हे सगळं प्लस मध्ये होईल, म्हणजे हा साइन कॉस प्लस साइन कॉस टू साइन कॉस दॅट इज साइन टू अल्फा. हा सुद्धा साइन टू अल्फा झालाय. आणि हे काय होणार आहे, तर हे सुद्धा होणार आहे कॉस टू अल्फा. इट. ठीक आहे, तर हा तुमचा तयार झाला ए इनव्हर्स. आता ए इनव्हर्स तयार केलाय, याचा काय पाहिजे आपल्याला, आपण ए स्क्वेअर तयार केलाय, याचा इनव्हर्स बनवायचा आहे. ठीक आहे, तर आता इनव्हर्स कडे जाऊयात. इनव्हर्स कसा बनवणार आपण, ए इनव्हर्स इक्वल्स टू, आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 अपॉन डिटर्मिनंट इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. हा मॅट्रिक्स 2x2 चा आहे, तर ऍडजॉइंट बनवणं सोपं आहे आपल्याला, आपल्याकडे शॉर्टकट आहे त्यासाठी. सगळ्यात पहिले डिटर्मिनंट लिहूयात. 1 अपॉन डिटर्मिनंट, इथे मला वाटतं जागा पुरेल माहित नाही, कॉस स्क्वेअर मायनस मायनस प्लस साइन स्क्वेअर. डिटर्मिनंट 1 बनतोय म्हणजे 1 अपॉन 1
आणि इथे लिहावं लागेल आता ऍडजॉइंट. ठीक आहे, ऍडजॉइंट काय असेल याचा? ऍडजॉइंट 2x2 चा ऍडजॉइंट आपण कसा बनवतोय? डायगोनलचे इलिमेंट इंटरचेंज करायचे, नॉन डायगोनल इलिमेंट्स साइन चेंज करायचे, एवढंच करायचं फक्त. तर डायगोनलचे इलिमेंट्स मी इंटरचेंज करतो, बट ते दोन्ही पण कॉसच आहेत, त्यामुळे तिथे काही फरक नाही होणार आहे. कॉस 2 अल्फा इकडे पण असेल कॉस 2 अल्फा, दिसतंय का? ओके. आणि जे नॉन डायगोनलचे इलिमेंट्स आहेत त्यांचं आपण साइन चेंज करणार. तर हा होईल मायनस मध्ये आणि हा होईल प्लस मध्ये. जो आता मायनस आहे तो प्लस होणार आहे, हा वाला साइन प्लस मध्ये बनणार आणि हा वाला साइन मायनस मध्ये बनणार. तर हे जे काही तयार झालंय आता इथे आपण लिहूयात, हा तयार झाला मॅट्रिक्स कॉस 2 अल्फा मायनस साइन 2 अल्फा, इथे साइन 2 अल्फा आणि इथे कॉस 2 अल्फा. हा मॅट्रिक्स तयार केलाय आपण ए स्क्वेअरचा इनव्हर्स. इथे मी लिहिताना चुकीचं लिहिलंय, इथे ए इनव्हर्स नाही काढत. ओके ठीक आहे, हा तो फॉर्म्युला होता समजा, सॉरी. हा तो फॉर्म्युला होता ए इनव्हर्स फाइंड करण्याचा. आपण आपल्या या मॅट्रिक्सचा इनव्हर्स लिहितोय, म्हणजे ए स्क्वेअरचा इनव्हर्स फाइंड करतो आपण. ठीक आहे, तर आता काय बनेल हे? ठीक आहे, तर हे इथे काय तयार केलंय आपण, हा तुमचा इनव्हर्स तयार झालेला आहे. आपल्याला ऑप्शन मध्ये चेक करायचं याचं मिनिंग, हा ऑप्शन मध्ये काय असेल ते. ओके, तर आपला जो ए ऑफ अल्फा होता तिथे बघा, चेक करा काय झालंय. ए ऑफ अल्फा मध्ये साइन बघूयात आपण, त्याच पॅटर्न मध्ये तयार केलंय आपण इनव्हर्स, पण इथे साइनचा प्रॉब्लेम आहे. हा कॉस पॉझिटिव्ह, हा साइन पॉझिटिव्ह, हा कॉस पॉझिटिव्ह, इथला साइन निगेटिव्ह होता. आता आपल्याकडे काय झालंय, हा साइन पॉझिटिव्ह आलाय, हा साइन निगेटिव्ह आलाय. साइनचं जे साइन आहे साइनचं साइन ते थोडस वेगळं आहे फक्त इथे. तर आपण एक काम करूयात ना हे ऍडजस्ट करण्यासाठी, इथून मायनस कॉमन घ्या, पूर्ण मॅट्रिक्स मधून मायनस कॉमन घेऊयात. तर हे काय होणार, पण इथे काय होणार, मायनस कॉमन घेऊन नाही जमणार आहे, तो मायनस आतमध्ये ऍडजस्ट करू आपण. ठीक आहे, याला असं लिहू शकता तुम्ही, कॉस ऑफ मायनस 2 अल्फा, याला आपण लिहू शकतोय साइन ऑफ मायनस 2 अल्फा. इथे काय करणार आता, हा प्लस मध्ये, याला आपल्याला काय करावं लागेल, मायनस ऑफ साइन मायनस 2 अल्फा. चेक करा, आपण एकदा सांगू काय ते. याला लिहिणार मी कॉस मायनस 2 अल्फा. हे एकदा बघा काय झालं, कॉसच्या आतमध्ये निगेटिव्ह साइन असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, तो तर पॉझिटिव्ह राहणारच आहे. ठीक आहे ना. या साइनच्या आतमध्ये मायनस आहे, हा बाहेर येईल, म्हणजे इथे मायनस तयार झाला. या साइनच्या आतमध्ये मायनस आहे, हा बाहेर येणार, बट हा बाहेर ऑलरेडी मी मायनस लिहिलाय, त्याला तो प्लस करणार आहे. आणि या कॉसच्या आतमध्ये मायनस आहे, त्याला काही फरक नाही पडणार, तो पुन्हा पॉझिटिव्ह राहणार आहे. म्हणजे हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर पुन्हा हाच मॅट्रिक्स मिळतो वरती जो आहे तो. म्हणजेच हा कोण तयार झालाय, आता तो सेम पॅटर्न तयार झाला, इथल्या साइन सोबत मायनस साइन, हा जो साइन अल्फा आहे याच्यासोबत या पोझिशन सोबत निगेटिव्ह साइन आहे आणि बाकी सगळे पॉझिटिव्ह आहेत हे. पण त्यांच्यासोबत अँगल कोण आहे आता, मायनस साइन 2 अल्फा मायनस साइन 2 अल्फा मायनस साइन 2 अल्फा. म्हणजेच आपला आन्सर काय असायला पाहिजे, हा जो इनव्हर्स आपण फाइंड केलाय तो काय असणार आहे, ए ऑफ मायनस 2 अल्फा. ऑप्शन सी असेल आन्सर याचा. ठीक आहे, या टाइप मध्ये. ओके, चलो पुढे जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. ए इनव्हर्स गिवन आहे, बी इनव्हर्स गिवन आहे आणि विचारला त्यांनी ए बी इनव्हर्स फाइंड करा म्हणतायत. ए बी इनव्हर्स फाइंड करा म्हणजे काय करायचं, आता आपल्याकडे फॉर्म्युला आपण बघितला मगाशीच, असा मल्टिप्लिकेशनचा जर इनव्हर्स विचारला असेल तर हे ओपन होताना ऑर्डर चेंज करून ओपन होईल. म्हणजे बी चा इनव्हर्स पहिले लिहावं लागेल इंटू ए चा इनव्हर्स, नंतर आपण लिहिणार. संपला आता इथेच आहे. बी इनव्हर्स तुमच्याकडे गिवन आहे, ए इनव्हर्स पण आपल्याकडे गिवन आहे. 2 मायनस 3 मायनस 1 आणि 2 यांना मल्टिप्लाय करणार फक्त आपण. तर इथे काय तयार होईल, 2 0 2, त्यानंतर मायनस 3. ओके, हा होईल मायनस 6 आणि मायनस 1 मायनस 7 आणि त्यानंतर होणार आहे 9 प्लस 2 11. हे आन्सर पाहिजे, चेक करू आपण कुठे ते. 2 मायनस 3 मायनस 7 11, मला वाटतं ऑप्शन सी आहे. 2 मायनस 3 मायनस 7 11. ठीक आहे, सिम्पल क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात लगेच. ओके, ए मॅट्रिक्स गिवन आहे, ऍडजॉइंट ऑफ ए गिवन आहे. ओके, आणि व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय विचारली यांनी इथे. व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय असं फाइंड करायला सांगितलंय. एक काम करूयात ना, समजा आपल्याला ऍडजॉइंट कसा बनवायचा हे माहिती आहे. समजा एक मॅट्रिक्स ए गिवन आहे, या मॅट्रिक्सचा आपण काय करतो ना, को फॅक्टर्स त्याचे फाइंड करतो. त्याचा को फॅक्टर्स फाइंड केल्यानंतर यांचा काय तयार होतो, हा एक मॅट्रिक्स तयार होणार आहे, म्हणजे त्याला को फॅक्टर मॅट्रिक्स म्हणतात. या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज केल्यानंतर जो काय मिळतो तो असतोय ऍडजॉइंट ऑफ ए.
ही प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे. एक मॅट्रिक्स आहे आपल्याकडे, आपण त्याच्या सगळ्या प्रत्येक इलिमेंटचे को फॅक्टर्स फाइंड करतो. त्या को फॅक्टरचा एक मॅट्रिक्स तयार करणार आपण, त्या पोझिशनला ते इलिमेंट्स को फॅक्टर्स लिहून त्याला को फॅक्टर मॅट्रिक्स म्हणायचंय. आणि या को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, ऍडजॉइंट ऑफ ए मिळेल. ठीक आहे. मग आता इथे मॅट्रिक्स ए गिव्हन आहे आणि ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट दिलाय आणि विचारलंय हा एक्स आणि वाय काय असेल, त्यांची ऍडिशन विचारली आपल्याला काय ती. मग आता आपल्याला ऍडजॉइंट ऑफ ए जर माहिती असेल तर इथून तुम्हाला मागे जायचंय पुन्हा, ही प्रोसेस आता उलटी करायची आहे. उलटी करायची म्हणजे रिव्हर्स करायची आहे. इथून काय करणार आपण, या ऍडजॉइंट ऑफ ए चा ट्रान्सपोज जर आपण घेतला तर आपल्याला काय मिळणार, को फॅक्टर मॅट्रिक्स मिळणार. बरोबर. मग आता विचार करा की ही जी पोझिशन आहे, हा एलिमेंट कुठल्या पोझिशनला आहे, हा एलिमेंट आहे A12 पोझिशनला. याचा जर मी आता ट्रान्सपोज केला, इथून मी इकडे जातोय, ऍडजॉइंट कडून आपण को फॅक्टर कडे चाललोय. जर ऍडजॉइंट जो गिव्हन आहे ए मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट, त्याचा आपण जर ट्रान्सपोज केला तर काय मिळणार आहे, को फॅक्टर मॅट्रिक्स मिळणार आहे. म्हणजेच या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज करू तर हा एक्स कुठे जाईल, हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम बनेल. म्हणजे हा एक्स इथे शिफ्ट होईल या पोझिशनला. मग इथे जर शिफ्ट झाला एक्स तर तो कोण असणार, तो को फॅक्टर असणार त्या पोझिशनचा. म्हणजे ही पोझिशन इथे कुठे मॅट्रिक्स ए मध्ये, ही हा वाला इलिमेंट, या इलिमेंटचा को फॅक्टर म्हणजे हा एक्स मिळणार आहे. समजते ना सगळ्यांना. ऍडजॉइंटचा आपण ट्रान्सपोज केला तर पुन्हा रिटर्न जाऊन काय मिळेल आपल्याला, को फॅक्टर मॅट्रिक्स मिळेल. म्हणजे हा एक्स, हा जो फर्स्ट रो तो फर्स्ट कॉलम बनणार, एक्स इथे येणार आहे. म्हणजे तर हा इथे कोणामध्ये असणार, तो या को फॅक्टर मॅट्रिक्स मध्ये तिथे असणार आहे. म्हणजे हा तो त्या पोझिशनचा तो को फॅक्टर असणार एक्स. समजते ना. ती जी पोझिशन आहे 2-1, या 2-1 पोझिशनचा तो को फॅक्टर आहे. मग 2-1 पोझिशनचा इलिमेंट इथे आपल्याला, या इलिमेंटचा को फॅक्टर फाइंड करू आपण. या इलिमेंटचा को फॅक्टर काय होणार, म्हणजेच तुम्हाला काय करायचंय, को फॅक्टर ऑफ 2-1 हा फाइंड करायचा आहे. हा कसा फाइंड कराल तुम्ही, तर आपल्याकडे फॉर्म्युला -1 करावं लागेल आणि इंटू त्या पोझिशनचा मायनर. याचा मायनर काय असणार, 0 - 4 म्हणजे -4. इथे आन्सर काय यायला पाहिजे, पॉवर ऑड आहे, 2+1 3 झालं, ते -1 ची पॉवर ऑड म्हणजे निगेटिव्ह साईन. तर निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे हा एक्स जो होता तो एक्स म्हणजेच काय मिळाला, 4 मिळाला. ठीक आहे. आता सिमिलरली हा जो वाय ऍडजॉइंट मध्ये इथे आहे, जर याचा ट्रान्सपोज आपण केला तर काय होईल, हा थर्ड रो थर्ड कॉलम बनेल, हा याच पोझिशनला येणार आहे पुन्हा. म्हणजे जर ऍडजॉइंट मध्ये ही पोझिशन त्याची असेल तर को फॅक्टर मध्ये पण तीच पोझिशन असणार आहे. म्हणजे हा या 3-3 ही जी पोझिशन आहे, ही पोझिशन काय A33, या पोझिशनचा हा को फॅक्टर असणार. या पोझिशनचा को फॅक्टर म्हणजे या 1चा को फॅक्टर फाइंड करा. आता ती पोझिशन काय आहे, ती पोझिशन आहे 3-3. याचा को फॅक्टर आपण फाइंड करतो, म्हणजेच -1 + 3 असणार. आणि त्या पोझिशनचा मायनर पाहिजे मला आता, 1 - 0 1 असेल तो. इथे पॉवर इव्हन होते, 3 + 3 6, -1 ची पॉवर इव्हन म्हणजे +1, तर +1 × +1 म्हणजे हा 1 मिळेल. आणि हा 1 म्हणजेच कोण आहे, हा 1 म्हणजेच आहे वाय. दोनच स्टेपचा हा क्वेश्चन असणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचंय, हे मी समजून सांगण्यासाठी केलं सगळं, की जो ऍडजॉइंट दिलाय याचा ट्रान्सपोज बनवा आता. आणि याचा ट्रान्सपोज म्हणजेच काय होईल तयार, तर तो को फॅक्टर मॅट्रिक्स तयार होईल. पण ट्रान्सपोज केल्यानंतर हा एक्स कुठल्या पोझिशनला जाणार, तर या पोझिशन मध्ये येणार तो. मग या पोझिशनला आल्यानंतर हा जो एक्स आहे तो म्हणजे त्या पोझिशनचा को फॅक्टर आहे. मग आपल्याकडे मॅट्रिक्स ए, त्याच्यात आपण त्या पोझिशनचा को फॅक्टर फाइंड केला, तो 4 आला. सिमिलरली वाय साठी पण केलं तर ते काय आलंय, 1 आलंय. आता विचारलं काय, x + y सांगा म्हणतायत ते, तर आन्सर काय असेल, 5 असेल आन्सर. ऑप्शन काय, ऑप्शन डी. बरोबर आहे. हे तुम्हाला खूप असं एकदम लाईटच्या स्पीडने कॅल्क्युलेशन करायचंय. ठीक आहे. चलो पुढे जाऊयात. म्हणजे जनरली काय झालं असतं, नाही तर हे असं नसतं केलं आपण. तर जनरल मेथड काय आहे, की या मॅट्रिक्सचा मग तुम्ही ऍडजॉइंट बनवायला घ्या, ऍडजॉइंट बनवा, मग त्याला आणि याला इक्वेट करा. हा एक्सच्या जागेवर कोण आला तो त्याची व्हॅल्यू असेल, वायच्या जागेवर जे आला असेल ते त्याची व्हॅल्यू असेल. ठीक आहे. हे मागे गेलं मला वाटतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. ए इनवर्स गिव्हन आहे. ओके, ए इनवर्स गिव्हन आहे हा वाला, आणि व्हॅल्यू विचारली 2a + I2 म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 असणार ते. ठीक आहे. पुढे सांगितलं पण आहे क्वेश्चन मध्ये, I2 इज दी युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2, आयडेंटिटी किंवा युनिट म्हणा त्याला. ठीक आहे. तर आता हा ए इनवर्स दिलाय, बट ए कुठे माहिती आपल्याला, ए नाही ना माहिती. तर सगळ्यात सोपं एक काम करू, हे जे काही गिव्हन आहे इथे लिहितो मी एकदा. तो -1/2 दिलाय हा बाहेर, आणि आतमध्ये 1 - 4 - 1 2. ठीक आहे. हा इनवर्स आहे.
जनरली इनव्हर्सचा फॉर्म्युला काय आपल्याकडे, इनव्हर्सचा फॉर्म्युला 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, आणि हा याच फॉर्मॅटमध्ये दिलाय. म्हणजे हा जो काही मॅट्रिक्स असेल हा असेल ऍडजॉइंट ऑफ ए, आणि हे जे असेल ते काय असेल तर डिटर्मिनंट ऑफ ए असेल. 1 म्हणजे -2, डिटर्मिनंट -2 असायला पाहिजे. इथून असं दिसतंय आपल्याला, पण तरी पण हे क्रॉस चेक करण्यासाठी आपण काय करायचं, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. जर डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए असं विचारलं असेल तर आपण काय सांगतो, डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू n-1, n म्हणजे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे ना, हा फॉर्म्युला आहे. बरं, आता हा जर ऍडजॉइंट असेल तर आपण चेक करू की हा जर ऍडजॉइंट असेल तर याचं आन्सर काय होणार. याचं आन्सर होणार डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू, याची ऑर्डर 2/2 आहे म्हणजे 2-1, म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे फाइंड करा आता, म्हणजे या ऍडजॉइंटचा डिटर्मिनंट सांगतो आपण. या ऍडजॉइंटचा डिटर्मिनंट फाइंड करू. मग हा 2 मायनस प्लस म्हणजे मायनसच आहे, 2 - 4 इज -2, तर हा -2 आला म्हणजे करेक्ट. आता हे कन्फर्म झालं की हा जो फॉर्मॅट दिलाय त्याच्यामध्ये हा 1/-2 जो आहे तो म्हणजे डिटर्मिनंट आहे, आणि हा पुढचा जो आहे तो ऍडजॉइंट. हे कन्फर्म झालं. म्हणजे हे या पॅटर्न मध्येच दिलेलं आहे खरं तर, या पॅटर्न मध्येच, बट तरी पण एकदा कन्फर्म केलं आपण की खरंच हा बाहेर जो आहे तो डिटर्मिनंट आहे का -2, आणि हा ऍडजॉइंट आहे का. तर याचा डिटर्मिनंट घेऊन बघितला आपण तर तो डिटर्मिनंट ऑफ ए ला इक्वल येतोय, म्हणजेच हे जे काही बाहेर आहे ते डिटर्मिनंट ऑफ ए आहे आणि बाकीचा पुढचा जो ऍडजॉइंट आहे. हे कन्फर्म झालं. हे जर कन्फर्म झालं असेल तर या ऍडजॉइंट वरून तुम्हाला पुन्हा ए सांगायचं आहे. हे सांगता येईल आता, कारण ऍडजॉइंट कसा काढलेला असतो आपण 2/2 मध्ये, डायगोनलचे एलिमेंट्स इंटरचेंज केलेले असतात, नॉन डायगोनलचे साइन चेंज केलेले असतात. मग पुन्हा उलट करा ना, हे डायगोनल एलिमेंट इंटरचेंज करा, 2 आणि 1 असं केलंय मी, आणि नॉन डायगोनलचे साइन चेंज करा, 4 आणि हा काय होईल 1. तर हा कोण तयार झाला, म्हणजे हा तुमचा ए तयार झाला मॅट्रिक्स डायरेक्ट. समजते ना. ऍडजॉइंट करण्यासाठी आपण काय केलेलं असतं, हे दोन इंटरचेंज केलेले असतात आणि या दोघांचे साइन बदललेले असतात. तर पुन्हा रिव्हर्स प्रोसेस गेलो मी, तर हा ए मिळाला, इथून ऍडजॉइंट मधून ए मिळाला. आता ए मिळाला नंतर काय पाहिजे, 2a + i बनवायचं आहे. हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग आता विशेष काही नाही, हे 2a + i. 2a म्हणजे काय होईल, 2 इंटू हा मॅट्रिक्स म्हणजे 4 8 2 2 प्लस i म्हणजे काय 1 0 0 1. आन्सर काय असायला पाहिजे या मॅट्रिक्सचं, म्हणजे या ऍडिशनचं आन्सर काय असायला पाहिजे, 5 8 2 3. ठीक आहे, 5 8 2 3 कुठे, 5 8 2 3 ऑप्शन डी मध्ये. ठीक आहे, तर हे छोटीशी गोष्ट आहे, बट लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला की जर या फॉर्मॅटमध्ये दिलंय तर याचा मिनिंग हा डिटर्मिनंट असायला पाहिजे आणि हा ऍडजॉइंट असायला पाहिजे. बट एकदा कन्फर्म करण्यासाठी आपण काय केलं, या ऍडजॉइंटचा डिटर्मिनंट केला, तो आला -2. पण ऍडजॉइंटचा डिटर्मिनंट म्हणजेच काय असते, आता इथे ऑर्डर 2 चा मॅट्रिक्स असेल तर तो डिटर्मिनंट ऑफ एच येणार आहे. मग आपण डिटर्मिनंट सेपरेट फाइंड करून बघितलं या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट ऑफ ए यासाठी, तो पण -2 येतोय, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए -2 आला. म्हणजेच काय झालं, मग हे करेक्ट आहे, हे कन्फर्म आहे की हा पॅटर्न तो 1 डिटर्मिनंट इंटू ऍडजॉइंटचाच पॅटर्न आहे. म्हणून ऍडजॉइंटला पुन्हा आपण ए मध्ये चेंज केलं, 2 एलिमेंट इंटरचेंज केले, डायगोनलचे नॉन डायगोनलचे साइन बदलले, हा ए भेटला की आलं आपलं आन्सर. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. पुढच्या क्वेश्चन मध्ये सांगितलंय की हा एक मॅट्रिक्स ए गिवन आहे आणि ए इनवर्स इक्वल्स टू के इंटू ए असं म्हणता येते. तर त्या के ची व्हॅल्यू सांगा. इनवर्स काढायचा पहिल्यांदा, दुसरा काही ऑप्शन इथे नाहीये. इनवर्स फाइंड करू, आणि 2/2 चा इनवर्स फाइंड करणं म्हणजे ते पण काही खूप अवघड नाही. आपल्याकडे फॉर्म्युला 1 डिटर्मिनंट लिहू. इथे काय होईल तो -4 - 15 म्हणजे -19. डिटर्मिनंट ऑफ ए काय तयार झाला, -19 तयार झालाय. ठीक आहे, हा झाला -19 इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, डायगोनलचे एलिमेंट्स इंटरचेंज करायचेत, नॉन डायगोनलचे फक्त साइन चेंज करायचेत. ओके, हा कोण झाला तुमचा ए इनवर्स तयार झाला आपल्याकडे. बट यांनी काय सांगितलंय की तो ए इनवर्स जो इथे यांनी सांगितलं की ए इनवर्स जो आहे तो म्हणजेच के इंटू ए असणार आहे. म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे आपल्याकडे त्याला ए मध्ये कन्वर्ट करायचंय मला. ए मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय मिळालं पाहिजे, 2 3 5 -2, म्हणजे याचे साइन तर अपोजिट आहेत. इथून मायनस कॉमन घेऊ ना आपण, बरोबर की नाही. इथून जर मायनस कॉमन घ्याल तर हा मायनसचा प्लस होईल, म्हणजे बाहेर राहिला 1/19, इथे मायनस आहे. आणखी एक मायनस कॉमन घेतला मॅट्रिक्स मधून आपण, तर इथे राहिला 1/19, इथे काय बाकी राहिला 2 3 5 2 5 -2 सॉरी. ठीक आहे, हे बाकी 3 मायनस मध्ये, हा प्लस मध्ये ना, साइन चेंज होतील सगळे. हा मिळेल तुम्हाला 5 आणि -2. ओके, इकडे 5 आहे, इकडे -2 आहे.
हा जो तयार झाला तो ए तयार झाला, तर ए सोबत कोण आहे आता 1/19 आहे, म्हणजेच तो के म्हणजे काय असेल, के म्हणजे काय असेल 1/19 असेल. ऑप्शन मध्ये आहे का चेक करू आपण. 1/19 ऑप्शन डी मध्ये आहेच. ठीक आहे, खूप सिंपल सिंपल क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला त्यातला फक्त बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे काय करायचंय, आणि थोडेफार छोटे मोठे कॅल्क्युलेशन आपल्याला इथे करावे लागतील. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन कडे चला. पुढचा क्वेश्चन काय दिलाय, इफ ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 सच दॅट, ओके, हे दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट इक्वल टू 0 म्हणतात तिथे, देन, ओ सॉरी कुठे गेला क्वेश्चन, येस, ठीक. तर इथे काय गिवन आहे की दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन गिवन आहे आपल्याला. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन सांगता येते काय असणार, 0 असणार आहे. तो मॅट्रिक्स ए असायला पाहिजे, छोटा ए नाही तो कॅपिटल ए असणार. a-2i इंटू a-4i हे सगळं इक्वल्स टू 0 आहे. इथे मल्टिप्लाय करून दे दोन ब्रॅकेट्सला आपण, तर हा a² तयार झाला, -4a तयार झाला, 4ai ना, तर 4a म्हणू आपण त्याला. -2 याने मल्टिप्लिकेशन झाला, तर -2i ने करा, तर -2i इंटू ए म्हणजे -2a, आणि हे मायनस मायनस प्लस 8i इंटू आयच असणार आहे, इक्वल्स टू 0. असं इक्वेशन तयार होतं. हे दोन ब्रॅकेट जर मल्टिप्लाय करून आपण घेतले तर असं इक्वेशन तयार होतं. याला अजून सिम्प्लिफाय करता येईल मला वाटतं. तर हा a² आहे, -6a आणि प्लस 8i इक्वल्स टू 0 असा असं हे इक्वेशन तयार झालं. आता पाहिजे काय आपल्याला, आपल्याला पाहिजे याची व्हॅल्यू. ठीक आहे, इनवर्स त्याच्यामध्ये असणार ना कुठेतरी, म्हणजे इनवर्स आपल्याकडे आता तर नाहीये, मग आपण काय करायचं, इनवर्सने मल्टिप्लाय करायचं लेफ्टला आणि राईटला. तर इकडे इनवर्सने मल्टिप्लाय होईल, पण हा a² म्हणजे कोण आहे, हा तर असा आहे a इंटू ए. याला मी एक a इनवर्स मल्टिप्लाय करून देतो, -6 या a सोबत पण एक इनवर्स मल्टिप्लाय करूयात, या 8 इंटू आय सोबत पण एक इनवर्स मल्टिप्लाय होईल, 0 सोबत पण एक इनवर्स मल्टिप्लाय होईल. ठीक आहे, तर इथे काय होणार, एक इनवर्स आणि एक ए, हे दोघांचं मिळून एक आय बनेल, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि हा आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए म्हणजे काय असणार, तो एच असणार. इथे एच राहिलाय, इथे आय तयार झाला म्हणजे हा -6i तयार झालाय. इथे काय होईल, ए इनवर्स इंटू आय म्हणजेच 8 टाइम्स ए इनवर्स इक्वल्स टू 0 इंटू ए इनवर्स 0. ठीक आहे, आता तुम्हाला विचारलं काय बघायचं, आपल्याला विचारलंय 1/6a आणि 4/3a इनवर्स, म्हणजे ए आणि ए इनवर्स एका साईडला ठेवायचे. ए आणि ए इनवर्सचा टर्म एका साईडला ठेवायचा, म्हणजेच हा टर्म शिफ्ट करायला लागेल. तर a + 8a इनवर्स इक्वल्स टू 6i झालं तयार. आणि आता हा 6 डिव्हिजन मध्ये येऊ द्या खाली, तर 6 डिव्हिजन मध्ये घेतल्यानंतर 1/6 झाला फर्स्ट टर्म 1/6 इंटू ए, प्लस सेकंड टर्म 8/6 म्हणजे 4/3 झालाय, 4/3 इंटू ए इनवर्स इक्वल्स टू राईट हँड साईडला काय बाकी आहे, आय बाकी, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि आन्सर पण काय असणार मग, आयडेंटिटी मॅट्रिक्स, ऑप्शन डी. हेच तर विचारलं होतं, 1/6a + 4/3a इनवर्स, तेच आहे 1/6a + 4/3a इनवर्स. याची व्हॅल्यू विचारली होती आपल्याला, ती काय मिळाली आहे, आय मिळाली, आयडेंटिटी मॅट्रिक्स. ठीक आहे, तर हे कॅल्क्युलेशन करायचं काम आहे, थोडंसं ब्रॅकेट्स मल्टिप्लाय करून घ्यायचे. ही वाली स्टेप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला क्वेश्चन मध्ये इनवर्स पण असणार आहे. आपल्या इक्वेशन मध्ये इनवर्स कुठेच नाही, कुठेच नाही, तर त्याला घ्यावं लागेल. मग प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय लेफ्टला पण आणि राईटला पण होणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. या टाईपचं इक्वेशन जेव्हा जेव्हा तयार होईल ना काहीतरी, या टाईपचं इक्वेशन जेव्हा जेव्हा तयार होणार आहे, त्या वेळेला इनवर्सने मल्टिप्लाय करायचे, लेफ्ट हँड साईडला पण मल्टिप्लाय करायचे, राईट हँड साईडला पण मल्टिप्लाय करायचे. ठीक आहे, चलो पुढचा क्वेश्चन जो आहे तो आहे कॉम्प्लेक्स, त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर पण मिक्स केलेत मॅट्रिक्स मध्ये. आता इथे काय म्हणताय बघा, हा एक मॅट्रिक्स गिवन आहे आणि यांनी सांगितलंय की हा मॅट्रिक्सचा जो इनवर्स आहे, इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. पुन्हा एकदा तोच कन्सेप्ट आला की जर इनवर्स एक्झिस्ट होत नाहीये म्हणजे काय असणार, तो मॅट्रिक्स इज सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. डिटर्मिनंट ऑफ ए शुड बी 0, देन मॅट्रिक्स इज देन इनवर्स ऑफ मॅट्रिक्स इज नॉट पॉसिबल. ठीक आहे, तर हे आपल्याला इथे एवढंच फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल्स टू 0 करायचं आहे. तिथून काय फाइंड करा म्हणता येते, हा जो के तो के फाइंड करा म्हणून सांगितलंय. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करायला लागू आपण, डिटर्मिनंट फाइंड करूयात. तर 0 सोबत तर काही सगळं 0च होणार आहे, तिथे काहीच प्रॉब्लेम नाही. हा सेकंड टर्मचा आपण साइन बदलून घेणार, 1 + 2 आयोटा
इंटू काय होईल, हे 0 मायनस के टाइम्स 2 मायनस आयोटा, ठीक आहे, प्लस लास्ट वाला टर्म तो काय 1 मायनस आयोटा मायनस 2 इंटू इथे काय होईल आता हा 7 इंटू -1 -2 आयोटा -0, हे सगळं इक्वल टू 0 असणार आहे, कारण हा एक सिंग्युलर मॅट्रिक्स असणार. आपण ते बघितलंच वरती की इनव्हर्स एक्झिस्ट होत नाही म्हणजे सिंग्युलर आहे, म्हणजे हा डिटर्मिनंट आपण याचा लिहिला इथे, हा डिटर्मिनंट इक्वल टू काय असेल, 0 असेल. हे सिम्प्लिफाय करायचं काम फक्त आता राहिलंय. तर हा तर मायनस मध्ये ब्रॅकेट असेल, मायनस मध्ये हा ब्रॅकेट 1 + 2 आयोटा, हा ब्रॅकेट काय झाला, हा ब्रॅकेट झाला -2k मायनस मायनस प्लस के आयोटा, ठीक आहे, प्लस पुढचा ब्रॅकेट आहे आपल्याकडे आयोटा -2 वाला, इथे काय होणार आहे, इथे -7 -14 आयोटा होणार इक्वल्स टू 0. पटापट कॅल्क्युलेशन करून घेऊयात. हे दोन ब्रॅकेट मल्टिप्लाय करू तर हा होईल 2 - 2k, एक तर हा मायनस साइन बाहेर आहेचा जो आहे तोच, मग हा झाला -2k, हा झाला प्लस के आयोटा, हा झालाय -4k आयोटा, आणि हा झालाय पुन्हा प्लस मध्ये 2k आयोटा स्क्वेअर, ठीक आहे. नंतर आपण कॅल्क्युलेशन करू याचं, इकडे मल्टिप्लाय करून घ्यायचं, हा होणार आहे -7 आयोटा -14 आयोटा स्क्वेअर प्लस 14 आणि प्लस 28 आयोटा इक्वल्स टू 0. हे मल्टिप्लिकेशन आपण करून घेतलेत. आता याच्यामध्ये काय होईल, आयोटाचा स्क्वेअर जो असतो, इथे लिहून ठेवू आपण की आयोटा म्हणजे हा एक इमॅजिनरी नंबर आहे ज्याचा स्क्वेअर काय असतोय, -1 असतो. कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर आपण शिकलोय 11thलाच. तर आयोटा म्हणजे काय असतो, हा एक इमॅजिनरी नंबर आहे ज्याचा स्क्वेअर निगेटिव्ह असेल -1. तर इथे एक आयोटा स्क्वेअर आलाय, इथे एक आयोटा स्क्वेअर आलाय, त्यांची व्हॅल्यू काय असणार आहे, -1 असणार आहे. तर हे पुन्हा एकदा चेंज करून घ्या. आता हा बाहेरचा -1 लगेच ऍडजस्ट करू आपण. तर हा काय होईल ना की किंवा आतमध्ये लिहून घ्या पहिले, काय होईल -2k, आणि आता हा आयोटा स्क्वेअर -1 असणार, म्हणजे इथे निगेटिव्ह होईल. तर -2k म्हणजे काय झाला, तो -4k झाला आतमध्ये, ब्रॅकेटच्या आतमध्ये, बाहेर मायनस साइन आहेच अजून. इथे काय झालंय, हा तर k आयोटा -4k आयोटा, हे पण कॅल्क्युलेशन करू शकतो आपण ना. k आयोटा -4k आयोटा म्हणजे किती राहणार आहे रे, k आयोटा -4k आयोटा, तर हे किती राहील, 1 मधून 4 गेले म्हणजे -3 राहिले, -3k आयोटा बाकी राहिले. हा झाला पहिला ब्रॅकेट सिम्प्लिफाय. प्लस पुढच्या ब्रॅकेट मध्ये बघा काय होणार आहे, हा पण -1 होईल, तर हा प्लस झाला म्हणजे 14, आणि हा 14 + 14 म्हणजे काय होईल, 28 होईल. इकडे काय बाकी आहे, 28 आयोटा, आणि हा -7 आयोटा, 28 - 7 म्हणजे 21, तर हा प्लस मध्ये 21 आयोटा इक्वल्स टू 0. पुन्हा सिम्प्लिफाय करा, हा मायनस साइन आतमध्ये मल्टिप्लाय होईल, तर हा 4k असणार, हा प्लस 3k आयोटा असणार, पुढचा प्लस मध्ये 28 आहे, पुन्हा प्लस मध्ये 21 आयोटा इक्वल्स टू 0 आहे. ओके, एक काम करावं लागेल आता, रिअल पार्ट सोबत लिहा. कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्म काय असतो ते बघा पहिल्या. कॉम्प्लेक्स नंबर आपण असं लिहितो, z म्हणजे a + b आयोटा. हा फॉर्मॅट काय, याच्यामध्ये एकतर रिअल पार्ट असेल हा a म्हणजे, दुसरा आयोटा सोबत जो असेल तो इमॅजिनरी पार्ट असेल, म्हणजे रिअल पार्ट प्लस इमॅजिनरी पार्ट, या फॉर्मॅटने काय बनतो, आपला कॉम्प्लेक्स नंबर तयार होतो. मग आता आपलं जे इक्वेशन तयार झालंय याच्यामध्ये रिअल पार्ट काय पहा, ज्याच्यासोबत आयोटा नाही तो रिअल असणार, ज्याच्यासोबत आयोटा आहे तो इमॅजिनरी. रिअल पार्ट काय काय, हा 4k, हा प्लस 28, ठीक आहे. म्हणजे रिअल पार्ट झाला माझ्याकडे 4k प्लस 28, प्लस आता काय करायचंय, आयोटा कॉमन घ्यायचंय, आणि तो आयोटा सोबत काय काय, तर इथे आयोटा सोबत 3k, इथे आयोटा सोबत 21 आहे, म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार मी, 3k + 21 कॉमन घेतला, आयोटा इक्वल्स टू 0. या दोन टर्म मधून आयोटा कॉमन घेतला, मग हा इमॅजिनरी पार्ट तयार झाला. बरं, इकडे इक्वल टू 0 म्हणजे काय असेल, हा 0 म्हणजे सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर आहे, 0 + 0 आयोटा, हा 0 म्हणजे पण कॉम्प्लेक्स नंबरच असणार ना, त्यातला रिअल पार्ट 0 आहे, प्लस इमॅजिनरी पार्ट पण 0 आहे, त्याला आपण 0 + 0 आयोटा लिहिणार. आता हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण इक्वल केले इथे, की हा जो आपला तयार झाला 4k + 28 प्लस 3k + 21 आयोटा इक्वल्स टू, आपण याला काय लिहिलं, 0 + 0 आयोटा, ठीक आहे. म्हणजे याच्यातला रिअल पार्ट पण काय असेल, 0 असेल. आता आपण कम्पेअर करा ना दोघांना,
इकडचा लेफ्ट हँड साईडचा रिअल पार्ट म्हणजेच राईट हँड साईडचा पण रिअल पार्ट. मग हा जो 4k इथे लिहितो मी वरती आता, की तो जो 4k प्लस 28 हा रिअल पार्ट आहे, हा इक्वल्स टू काय असणार आहे, तिकडचा रिअल पार्ट म्हणजे 0. किंवा तुम्ही इमॅजिनरी पार्ट पण इक्वेट करून लिहू शकताय. असं पण लिहू शकता की 3k प्लस 21 म्हणजे पण 0च आहे. इमॅजिनरी पार्ट इक्वल, रिअल पार्ट इक्वल. ठीक आहे. मग हा इक्वल टू 0 म्हणजे काय झाला, हा k म्हणजे -7 होईल ना, -28/4 -7. तर k ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, -7 म्हणजे ऑप्शन मध्ये डी आहे. ऑप्शन डी मध्ये -7 दिलाय म्हणजे आपला आन्सर असेल ऑप्शन डी. ठीक आहे. हे थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं काम होतं याच्यामध्ये. आणि कॉम्प्लेक्स नंबरचे बेसिक कन्सेप्ट म्हणजे आयोटाचा स्क्वेअर -1 घ्यायचा आहे, किंवा रिअल पार्ट एकत्र करायचा आहे, इमॅजिनरी पार्ट एकत्र करायचा आहे. इकडचा हा इमॅजिनरी नंबर म्हणजे इकडे पण 0 + 0 आयोटा लिहायचा आणि रिअल पार्ट कम्पेअर करणार आपण, इमॅजिनरी पार्ट कम्पेअर करणार. ठीक आहे. हा एक क्वेश्चन थोडासा होता कॅल्क्युलेटिव्ह, याला हा थोडासा वेळ पण घेणार आहे कॅल्क्युलेशनला. ठीक आहे. चलो पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये म्हणतायत, एक तुम्हाला मॅट्रिक्स बी गिवन आहे, मॅट्रिक्स सी गिवन आहे आणि ए इनवर्स फाइंड करा म्हणतात. बट त्यासाठी काय कंडिशन दिली आहे की बी इंटू ए ब्रॅकेट इनवर्स म्हणजे सी. इथे लिहितो मी परत एकदा. यांनी सांगितलं की बी इंटू ए ब्रॅकेट इनवर्स म्हणजे सी. ब्रॅकेटचा इनवर्स असेल तर आपण काय करतोय, ऑर्डर चेंज रिव्हर्स मध्ये करून ओपन करतो त्याला. तर ए चा इनवर्स पहिले इंटू बी चा इनवर्स इक्वल्स टू काय असणार, तर सी असणार. पण तुम्हाला पाहिजे कोण आता ते बघा. आपल्याला पाहिजे ए इनवर्स, हा मॅट्रिक्स पाहिजे इथला. हा मॅट्रिक्स पाहिजे असेल म्हणजे काय, या मॅट्रिक्स सोबत जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे बी इनवर्स, तो इथून गायब करायचा आहे. हा इथे नाही पाहिजे, म्हणजेच ए इनवर्सची व्हॅल्यू भेटेल कुठे. ओके ठीक आहे. ए इनवर्सची व्हॅल्यू कधी भेटेल, जर हा बी इनवर्स गायब झाला तर. आता हा मॅट्रिक्स मध्ये बी इनवर्स तिकडे जाऊन डिवाइड तर काय होणार नाही. मग काय करायचं असतं की या बी इनवर्सला बी ने मल्टिप्लाय करू, म्हणजे बी इनवर्स इंटू बी म्हणजे काय होणार, आय होणार, आयडेंटिटी मॅट्रिक्स. इथे मी असं केलं, बी इनवर्सला बी ने मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय होईल, आता तिकडे पण काय करावं लागेल, तिकडे पण बी नेच मल्टिप्लाय करावं लागेल. आणि हे पोस्ट मल्टिप्लिकेशन, इथे राईट साईडला मल्टिप्लाय केलं तर तिकडे पण त्या सीच्या राईट साईडला मल्टिप्लाय करणार आपण बी मॅट्रिक्स. ठीक आहे. मग हा कोण तयार झालाय, हा झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स. आय इंटू ए इनवर्स म्हणजेच काय झालं, हे ए इनवर्स आणि तिकडे काय राहिलं मग सी इंटू बी राहिलं. तर ए इनवर्स म्हणजे कोण असेल, सी इंटू बी असेल. या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन, आधी सी नंतर बी. सी पण गिवन आहे मला वाटतं, सी मॅट्रिक्स पण गिवन आहे, बी मॅट्रिक्स पण गिवन आहे. यांचा प्रोडक्ट फक्त आता आपल्याला करावा लागेल. तर आपण काय करूया, पेज घेऊया एक वेगळं. याच्यावरती काय करायचं आपल्याला, आता इथपर्यंत मिळालं की ए इनवर्स म्हणजे काय, सी इंटू बी आहे. तर सी मॅट्रिक्स कोण आहे, हा मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स कोण आहे, तर बी मॅट्रिक्स आहे 2 6 4 1 0 1 -1 1 -1. ठीक आहे. मल्टिप्लाय करून घ्या यांना. तर फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम काय होईल ते -2 0 -1. त्यानंतर होईल -6 0 + 1. त्यानंतर होईल -4 0 आणि -1. ठीक आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम करूयात. तर 2 + 1 -3 असं होणार. सेकंड रो सेकंड कॉलम हा 6 0 + 3, हा 4 + 1 -3. थर्ड रो फर्स्ट कॉलम हा होणार आहे 4. इथे होईल 4 0 -2. इथे होईल 12 0 + 2. इथे होणार आहे 8 + 0 -2. म्हणजेच हा मॅट्रिक्स काय भेटतोय, हे कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. -3 -5 -3 -5 -5. त्यानंतर आहे 0 9 5 -3 2. इकडे 2, इथे 14 आणि इथे 6. असा हा मॅट्रिक्स तयार झालाय. आता चेक करा आपण जे कॅल्क्युलेशन केलंय, एवढ्या लाईटच्या स्पीडने कॅल्क्युलेशन केलंय, तेच कॅल्क्युलेशन आपलं बरोबर आहे की नाही चेक करूयात. याला मॅच करणारा ऑप्शन चेक करू कुठे येतो. तर मला पाहिजे पहिला रो पूर्ण निगेटिव्ह एकाच ऑप्शन मध्ये सापडलाय. हाच आन्सर असायला पाहिजे होता आणि हाच आन्सर आहे. यस. ठीक आहे. ऑप्शन ए. आपण जो मॅट्रिक्स इथे मॅट्रिक्स तयार केलाय,
हाच मॅट्रिक्स कुठे ऑप्शन ए मध्ये, आणि तो म्हणजेच कोण आहे, हा ए इन्व्हर्स फाइंड केला आपण. हे आता इथे तुम्हाला स्पीड पाहिजे ना, स्पीड शिवाय इथे काही होणार नाही, खूप वेळ लागेल नाही तर मल्टिप्लिकेशन करायला, लिहित बसायला. एक तर तुम्हाला प्रत्येक स्टेप लिहायचीच नाही. पहिली गोष्ट, मी जे काही लिहितोय एवढं सगळं हे का लिहितोय की तुम्हाला समजून सांगायचं म्हणून मी लिहितोय. मी हे लिहून जे गिवन आहे ते पण लिहून घेतलं. तुम्हाला रफ मध्ये कॅल्क्युलेशन करताना जे गिवन आहे ते लिहायची आता गरज नाही ना, तुम्ही डायरेक्ट पुढच्या स्टेपवर या. पुढच्या स्टेप मध्ये म्हणजे हे तुमच्या माइंड मध्ये व्हायला पाहिजे की हे उलट ओपन होणार, ही स्टेप माइंड मध्येच व्हायला पाहिजे, ही पण स्टेप माइंड मध्येच व्हायला पाहिजे. डायरेक्ट या स्टेपवर आपण आलो पाहिजे. या स्टेपवर म्हणजे आपण डायरेक्ट नेक्स्ट पेजवर आलो पाहिजे होतो. इथे याच्या आधी जे काही लिहिलं आपण ते लिहायची गरज नाहीये, ते लिहायचंच नाही आपल्याला, त्याच्यामध्ये वेळ नाही घालवायचा व्हायला. ठीक आहे ना, तिथे वेळ टाइम आपला वेस्ट होणार आहे. डायरेक्ट हे इक्वेशन तुमच्या माइंडमध्ये तयार झालं पाहिजे, आणि हे इथून पुढे फक्त तुम्हाला 2 मॅट्रिक्स लिहून मल्टिप्लाय करायचे, एवढंच काम करायचं. ठीक आहे, कॅल्क्युलेशनला स्पीड हवा आहे, त्याशिवाय सीईटीचा पेपर कव्हर होणार नाही. 90 मिनिटं आहेत, 90 मिनिट्स, आणि क्वेश्चन्स आहेत 50 क्वेश्चन 90 मिनिट्स, म्हणजे एक क्वेश्चनला तुम्हाला 2 मिनिट पण कम्प्लीट भेटणार नाहीत ऍव्हरेज. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन 2 मिनिटाच्या आतमध्ये त्या ऍव्हरेजने कम्प्लीट करावा लागेल, तर तो पेपर कव्हर होईल. चलो नेक्स्ट क्वेश्चन. याच्या मागचा जो क्वेश्चन होता तो आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला. पुढे जाऊयात. याच्यामध्ये सांगितलं मॅट्रिक्स ए गिवन आहे, आणि मॅट्रिक्स ए चा इनव्हर्स अल्फा आय प्लस बीटा ए असं दिलंय. देन द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस अल्फा बीटा. म्हणजेच काय करायचंय रे, याचा मिनिंग असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू फाइंड करून घ्यायची, आणि हे जे काही विचारलंय त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायची. हा बेसिक कन्सेप्ट आहे. ठीक आहे, अल्फा बीटाची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार आहेत, तर आपण ए गिवन आहे ना, तुम्हाला ए मॅट्रिक्स दिलाय, एचा इनव्हर्स बनवणार आपण, त्याला याच्यासोबत कम्पेअर करणार, आणि मग तिथून आपण अल्फा बीटाची व्हॅल्यू सांगणार आहेत. तर पहिले ए इनव्हर्स बनवून घेऊयात, पटकन फास्ट मध्ये करायचं. 1 अपॉन डिटर्मिनंट 5 - 6 - 1 इंटू ऍडजॉइंट 5 - 2 - 3 1. हा झाला तुमचा इनव्हर्स. म्हणजे काय झाला इनव्हर्स, -5 2 3 - 1. हा आपल्याकडे ए इनव्हर्स तयार झाला. हे 10 15 ते 20 सेकंदात व्हायला पाहिजे. ठीक आहे, 2/2 मध्ये जास्त काही नाही. हे इक्वल्स टू कोण सांगितलंय आता, अल्फा इंटू आय, म्हणजे आय मॅट्रिक्सला अल्फा मल्टिप्लाय होणार. आय मॅट्रिक्स काय असतोय 1 0 0 1, तर त्याला अल्फा मल्टिप्लाय करून काय लिहिणार मी, डायरेक्ट अल्फा 0 0 अल्फा. आता ही स्टेप पुन्हा लिहित नाही बसणार ना, मी डायरेक्ट हेच लिहिणार असं. बीटा इंटू ए, म्हणजे ए मॅट्रिक्सला बीटाने मल्टिप्लाय करून लिहा डायरेक्ट. हा 1 इंटू बीटा, 2 इंटू बीटा, इथे काय आपल्याकडे 3 इंटू बीटा, आणि नंतर शेवटचा टर्म 5 इंटू बीटा. यांची ऍडिशन काय होणार आहे, हा अल्फा प्लस बीटा होईल पहिला टर्म, हा 0 + 2 बीटा होईल. माझं काम संपलं इथेच. सगळं मी काही लिहित बसणार नाही, खालच्या इलेमेंटची मला गरज नाहीये. हा जो इलेमेंट आहे, हा इलेमेंट म्हणजेच कोण असेल, तर सेम पोझिशनचा इकडचा हा 2 असणार आहे. म्हणजे इथे लिहू आता की 2 बीटा म्हणजेच 2 आहे, तर बीटा म्हणजे कोण मिळाला रे, बीटा म्हणजे 1 मिळाला. ठीक आहे, बीटाचं काम झालं. सेकंड इक्वेशन आता, हे अल्फा प्लस बीटा म्हणजे कोण असेल, तर -5 असेल. लिहा इथे अल्फा प्लस बीटा म्हणजेच -5 आहे, त्याच्यामध्ये बीटा 1 आहे, म्हणजे अल्फा काय झाला मग -6 झाला. तो इकडचा 1 तिकडे मायनस होणार जाऊन, मग अल्फा 6 आणि बीटा 1 याच्यात सबस्टिट्यूट कर. आपल्याला विचारलं काय, अल्फा म्हणजे -6 प्लस बीटा म्हणजे 1 प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे हा -6 इंटू 1 -6. तर आन्सर काय होईल, -12 + 1 म्हणजे -11. ऑप्शन डी. ठीक आहे, तर इथे परत काय पूर्ण मॅट्रिक्स लिहित बसायची गरज नाही. हा मॅट्रिक्स असा होईल कम्प्लीट जरी केला आपण तरी, अल्फा प्लस 5 बीटा. पण सगळे इलिमेंटची गरज नाही पडणार. आपल्याकडे 2 अननोन आहेत, 2 इक्वेशन तयार झाले पाहिजेत. तर या 2 बीटा सोबत हा 2 इक्वल केला आपण, अल्फा प्लस बीटा सोबत हा -5 इक्वल केला आपण, खतम. ठीक आहे, तिथून काय होईल, दोघांच्या 2 व्हॅल्यू भेटतील, बीटा आणि अल्फा. आणि मग हे काय तयार झालं, म्हणजेच जे काही विचारलंय आपल्याला ते अल्फा प्लस बीटा इंटू अल्फा इंटू बीटा. हे काही याच्यामध्ये काही खूप असं वेगळं काही नाहीये, यात फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून याचा आन्सर सांगायचं आहे. ठीक आहे, तर हा क्वेश्चन पण झालेला आहे. तुम्ही पाहताय आतापर्यंत आपण क्वेश्चन केले, असं खूप अवघड असं काही विचारलंच नाही आतापर्यंत. मॅट्रिक्स मध्ये खूप असं वेगळं काही नाहीच आहे. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती असायला पाहिजेत, सगळे फॉर्म्युले माहिती असायला पाहिजेत, तुमचे कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असायला पाहिजे. तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट अशी आहे की तुम्ही नंबर ऑफ क्वेश्चन्स, जितके तुम्हाला क्वेश्चन्स भेटतील तेवढे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे मॅट्रिक्सचे. तर तुम्हाला ती आयडिया येईल, म्हणजे काय विचारलं असेल तर काय करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे आता आपण आलेलो आहोत. त्याच्यामध्ये काय गिवन आहे, मला वाटतं ए मॅट्रिक्स दिलाय, ए इनव्हर्स मॅट्रिक्स दिलाय, and then find the value of A and B.
ओके, कुठे हेच आहे ना ते, आर रिस्पेक्टिव्हली. ओके, व्हॅल्यू ऑफ ए अँड बी विचारल्यात काय असेल ते. आता लक्ष द्या एक मिनिट, की तुम्हाला गिवन काय त्याच्यावरून ठरवायचं काय करायचं ते. मी तुम्हाला मागाशी म्हटलं की बेसिक कन्सेप्टची क्लॅरिटी असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले असायला पाहिजेत. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून करून काय होईल, आपल्याला आयडिया येईल की असं जर काही गिवन असेल तर आपण कुठला कन्सेप्ट याच्यामध्ये अप्लाय करू शकतो. खूप बेसिक कन्सेप्ट आहे. मॅट्रिक्स ए गिवन आहे, मॅट्रिक्स ए इनव्हर्स गिवन आहे. तर ए इंटू ए इनव्हर्स हा प्रोडक्ट काय असतो, काय असतोय. एवढंच काम फक्त आपल्याला करायचं, बाकी काही करायचं नाहीये. ए मॅट्रिक्स गिवन आहे, ए मॅट्रिक्स काय गिवन आहे, हा 1 अल्फा 3 1 1 5 नंतर आहे 2 4 7. ठीक आहे. ए इनवर्स मॅट्रिक्स काय दिलाय, 13 2 -7 -3 बी 2 -2 0 आणि 1 हा मॅट्रिक्स काय गिवन आहे, ए इनवर्स दिलाय. आणि आय म्हणजे काय असेल तर 1 0 0 0 1 0 0 0 1 हा असेल तुमचा मॅट्रिक्स आय. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहेत, हे दोन मॅट्रिक्स मल्टिप्लाय करणार आहेत. चलो, आता स्पीडने करायचं कॅल्क्युलेशनचं काम. त्याच्या आधी एक मिनिट काम करेल मी. आता मला फक्त पाहिजे कोण बघा, हे सगळं मी काय फाइंड नाही करत बसणार. आय एम नॉट इंटरेस्टेड टू फाइंड इच अँड एव्हरी इलेमेंट. प्रत्येक याच्यातला प्रत्येक इलेमेंटच फाइंड केला पाहिजे असं काहीही कंपल्शन आपल्याला नाही. आपल्याला काय पाहिजे, जे आपल्याला पाहिजे त्याच्यावरती फोकस करा फक्त. आपल्याला पाहिजे इथला ए, मी याला अल्फा लिहिला, सॉरी हा ए असेल, हा ए. ठीक आहे, हा आहे ए, हा ए पाहिजे आणि हा बी पाहिजे. एक इक्वेशन आपल्याकडे असं मॅट्रिक्स मध्ये आहे, याच्यामधून तुम्हाला दोन अननोन फाइंड करायचे आहेत. मग दोन जर अननोन फाइंड करायचे असतील तर दोनच इक्वेशन तयार करा ना, सगळं मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही. आपण काय करू, हे मल्टिप्लिकेशन करताना ज्या रो मध्ये हा ए, म्हणजे हा फर्स्ट रो मध्ये हा ए ना, याचं मल्टिप्लिकेशन तिकडच्या अशा कॉलम सोबत करू ज्याच्यामध्ये तो दुसरा अननोन येणार नाही. बी एका इक्वेशन मध्ये एकच अननोन राहिला पाहिजे. तर मी या फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन, सॉरी त्या फर्स्ट रोचं मल्टिप्लिकेशन या फर्स्ट कॉलम सोबत करणार. म्हणजे मला कुठल्या पोझिशनचा इलेमेंट भेटेल, तर 1 1 पोझिशनचा इलेमेंट भेटेल. मल्टिप्लिकेशन करू आता आपण. 1 × 13 हा 13 याच पोझिशनचा इलेमेंट भेटणार, पहिल्याच पोझिशनचा. नंतर -3 × ए आणि हा काय होईल -6. ठीक आहे. तर हे जे काय बाकी इथे पुढे काय होईल मला त्याचं काही घेणं देणं नाही, त्या मॅट्रिक्स मला घेणं देणं. आता मॅट्रिक्स क्लोज नाही करत मी, फक्त त्याचा मला काही गरज पडणार नाही. ठीक आहे. अजून मला काय पाहिजे, तर आता मला पाहिजे हा बी. हा बी कुठल्या सेकंड कॉलम मध्ये आहे समजा, तर मी काय काम करतो ना, इकडच्या अशा एखाद्या रोचं मल्टिप्लिकेशन सेकंड कॉलम सोबत करतो ज्या रो मध्ये हा ए नाही आला पाहिजे. कारण एका इक्वेशन मध्ये दोन अननोन नाही बनवायचे, आपल्याला एकच अननोन ठेवायचा आहे. मग सेकंड कॉलम मध्ये जर हा अननोन आहे तर इकडचा रो समजा सेकंड घेऊया. आता या सेकंड रोचं मल्टिप्लिकेशन आपण या सेकंड कॉलम सोबत करूयात. ठीक आहे. म्हणजे मला इलेमेंट कोणत्या पोझिशनचा भेटणार, सेकंड रो इंटू सेकंड कॉलम म्हणजे 2 2 वाली पोझिशन. हा 1 2 आहे, हा 1 1 होता, हा 1 2, हा 1 3. इथे असेल 2 1, इथे असेल 2 2, इकडे पुढे असेल 2 3. आपल्याला काय बनवायचं आता, सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे 2 2 पोझिशन, ही पोझिशन बनवायची आहे. तर ही पोझिशन काय बनणार आहे, 2 × 1 2, बी × 1 + बी तयार झाला आणि 5 × 0 + 0 तयार झाला. आता मला बाकीच्या मॅट्रिक्सची काहीही घेणं देणं नाही. बाकीच्या पोझिशन्सला काय काय एलिमेंट आले असतील यांचं मला काही घेणं देणं नाही. कारण मला जे पाहिजे होतं ते इथून मिळालं मला फर्स्ट इलिमेंट मधून आणि या सेकंड इलिमेंट मधून भेटलं फक्त. ते पण कसे फाइंड केले आपण बघितलंय. इथे एक सिंगल इक्वेशन तयार करा ज्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असेल, एकच अननोन असेल. इथे पण आपण तयार केलं सेकंड इक्वेशन ज्याच्यामध्ये एकच अननोन आहे. बरं, हे सगळं इक्वल्स टू काय, तर हा मॅट्रिक्स आहे. आता म्हणजे काय होईल की ही जी पोझिशन आहे पहिली वाली, या पोझिशनला जो इलेमेंट आहे तो आणि हा इलेमेंट इक्वल आहेत. यांचं इक्वेशन नंबर 1 तयार झालं की 13 - 6 म्हणजे काय रे, 7. 7 - हा 3a म्हणजे कोण आहे इकडचा, 1 आहे. ठीक आहे ना. तर ए म्हणजे कोण असेल, ए म्हणजे असेल, आता इथे आपलं कॅल्क्युलेशन काहीतरी गडबड झालेली आहे. मॅट्रिक्स लिहिताना चुकलं काही की कॅल्क्युलेशन चुकलं, आपल्याला चेक करावं लागेल. 13 - 6 7 आणि -3a. ओके, हे तर ठीक आहे.
इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स करतोय ना आपण. आणि त्यानंतर काय केलं आपण इथे की त्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू अशी आली, सॉरी माझं इथे कॅल्क्युलेशन चुकतंय जाऊन. हा A1 इकडे मायनस होणार आहे, 6/3 येते. सॉरी करेक्ट, काही प्रॉब्लेम नाही. मी तर प्लस करायला लागलो माइंड मध्ये की प्लस होता, 8 नाही होणार कधीच. तर 2 होईल, ठीक आहे, बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. ए आला 2. आता बी फाइंड करायचं. बी साठी कुठलं इक्वेशन, या पोझिशनला तिकडचा इलेमेंट कोण आहे, तर हा इलेमेंट आहे 2 पोझिशनला. तोच इथे 0, इथे 0, इथे 0, इथे 1, इथे 0 आहे ना. तर हा पाहिजे होता आपल्याला, ही पोझिशन. म्हणजे हा 2 + बी, इकडचा 2 + बी जो आहे तो म्हणजेच काय, सॉरी मी काय लिहितोय, ऐसा क्या हो रहा है. 2 + बी म्हणजेच इथला कोण असणार आहे, इथला 1 असणार आहे. मग बी म्हणजे कोण आहे, तर बी म्हणजे -1 आहे. म्हणजे तुम्हाला आन्सर मध्ये काय पाहिजे, ए ची व्हॅल्यू 2 पाहिजे, बी ची व्हॅल्यू -1 पाहिजे. असा ऑप्शन कुठे आहे, तर ऑप्शन आहे बी. 2 आणि -1 रिस्पेक्टिव्हली म्हणतात ना. ए ची व्हॅल्यू पहिली असेल, बी ची व्हॅल्यू नंतर असेल, रिस्पेक्टिव्हली वापरला हा वर्ड. म्हणजे जो फर्स्ट इलेमेंट आहे तो ए, तो 2 असायला पाहिजे होता. सेकंड इलेमेंट -1. इथे फक्त प्रॉब्लेम काय की काही लोक काय करणार की पूर्ण 2 मॅट्रिक्स मल्टिप्लाय करत बसणार. बऱ्याचशा लोकांना आता हा कन्सेप्ट माहिती आहे की ए गिवन आहे, ए इनवर्स गिवन आहे, ए इंटू ए इनवर्स काय होईल तर आय होईल. हे आपल्याला कम्पेअर करायचंय, म्हणजे हा प्रोडक्ट बनवायचा आहे. पण हे पूर्ण मॅट्रिक्स नाही बनवत बसणार आपण. हे खूप 15-20 सेकंदाचं काम ठेवणार आहे फक्त, की फर्स्ट रो मध्ये ए, तर याला फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय करा, तो 1-1 पोझिशनचा एलिमेंट भेटला. सेकंड कॉलम मध्ये बी आहे, तर सेकंड कॉलमचं मल्टिप्लिकेशन इकडच्या अशा रो सोबत करा ज्याच्यामध्ये तो ए नाही, सेकंड किंवा थर्ड. मग मी सेकंड इंटू सेकंड केलं म्हणजे 2-2 पोझिशनचा एलिमेंट भेटला. इकडचा 1-2 तिकडचा 1-2 इक्वल करा, इकडचा 2-2 इकडचा 2-2 इक्वल करा, खतम. हे काम संपलं इथेच. समजतंय. तर इथे काय झालं आपलं, याचा आन्सर आपल्याला मिळालंय 2 आणि -1. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. पुढच्या क्वेश्चन मध्ये एक मॅट्रिक्स ए गिवन आहे. बरं, त्या मॅट्रिक्स ए मध्ये एखादा क्वेश्चन आपला स्किप झालाय का मागे, नाही, ठीक आहे, चला. मॅट्रिक्स ए गिवन आहे, मॅट्रिक्स ए. त्यानंतर हे असं काहीतरी दिलंय की XYZ 60 वगैरे वगैरे काय आहे ते, हे नंतर बघू आपण कुठे यूज मध्ये येईल. असं दिलंय सगळं हे. देन यांनी विचारलंय की ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए सांगा. आता माझ्याकडे फॉर्म्युला आहे, जर फॉर्म्युला हा माहिती नसेल तर आपल्याला आन्सर येणारच नाही कधी. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए असतो डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती पाहिजे, ठीक आहे. करू आपण कॅल्क्युलेशन. म्हणजेच काय, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. तर डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करायचा ना पहिले, त्यासोबत आय मल्टिप्लाय होईल. डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करू आपण. हे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड करतोय. हे इक्वल्स टू असं मी लिहितोय आता, ठीक आहे. म्हणजेच काय असतंय, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय असतंय. आता मी डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू बनवतोय, ठीक आहे. एक्स सोबत काय होणार आहे, एक्स सोबत असेल YZ -8. सेकंड टर्म म्हणजे -3 असणार. -3 सोबत असेल Z -8, ठीक आहे. आणि जो लास्टचा टर्म आहे 2, तर 2 सोबत कोण असणार, 2 सोबत 2 - 2y. हा डिटर्मिनंट इंटू आय असा हा तयार झाला, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, ठीक आहे. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए आपण असं तयार केलंय. सिम्प्लिफाय करून घ्यायला इथे काय होईल, हा XYZ चा टर्म तयार झाला सगळ्यात पहिला. नंतर -8x तयार झालंय, ओके. इथे -3Z + 24 + 4 आणि -4y हे सगळं असं तयार झालं इथे. इंटू याच्यासोबत आहे आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स आय. आता व्हॅल्यूज कोणाकोणाचे गिवन आहेत बघा एकदा. पुन्हा एकदा तिकडे जाऊ आपण वरती गिवन मध्ये. XYZ तुम्हाला दिला 60, म्हणजे आपण काय करायचं, याच्या जागेवर काय लिहिणार आपण, इथे लिहिणार आपण 60, ठीक आहे. नंतर +8x, +4y, +3z याची व्हॅल्यू गिवन आहे 20, याची व्हॅल्यू 20 गिवन आहे. बट हे असं तयार झालंय का आपल्याकडे, इथे बघा ना, हा -8x आहे, -4y आणि -3z आहे. या तिघांना जर एकत्र केलं आणि त्यांच्यामधून मायनस मायनस मायनस, तिघे पण निगेटिव्ह आहे सध्या, तिघांमधून पण मायनस साईन कॉमन घेणार आपण. तर मी घेतलं मायनस साईन कॉमन. आता काय तयार झालं, आता +8x, +4y, +3z आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 20. तर इथे मी काय लिहिणार मग, -20. मायनस साईन कॉमन घेतला होता,
त्याची व्हॅल्यू बाकीची 20. आता राहिले नंबर्स 24 + 4 हे आहे +28, हे सगळं इंटू आय. 60 - 20 म्हणजे 40, 40 + 28 म्हणजे 68. तर हे आन्सर काय यायला पाहिजे, 68 इंटू आय असा आन्सर आहे का बघा. आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, त्याला 68 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, हे 3 एलिमेंट 68 68 68 बनतील, बाकी सगळे 0 0 0 आहेतच त्याच्यात. म्हणजे आन्सर काय असायला पाहिजे, तर ऑप्शन डी असायला पाहिजे. ठीक आहे, तर हा एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलाय. आता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे हा वाला. ओके, ऍडजॉइंट ऑफ 3a² + 12a असं विचारलंय. याच्यामध्ये काही नाही करणार आपण, याच्यामध्ये आपण सरळ सरळ कॅल्क्युलेशन करणार आहेत. याच्यामध्ये काही शॉर्टकट वगैरे काही यूज करून उपयोग होणार नाही. काय गिव्हन आहे बघा, आपल्याला काय बनवायचं आहे, 3a² + 12a हा टर्म बनवायचा आहे. ए तुम्हाला गिव्हन आहे, तर बनवून घेऊ ना आपण लगेच. 3 × a लिहा पहिले, 2 - 3 - 4 1. हा ए स्क्वेअर पाहिजे म्हणजे पुन्हा तोच मल्टिप्लिकेशन मध्ये लिहावा लागेल. हा झाला 3a² प्लस पाहिजे 12 इंटू पुन्हा एक ए. जर मी कॉमन घेतलं असतं तर अजून सोपं झालं असतं. ठीक आहे, पण ठीक आहे, आता मला वाटतं ते सोपं जाईल जरा. काय प्रॉब्लेम इथे म्हणजे काय करता आलं असतं की 3a जर कॉमन लिहिलं असतं तर इथे एक ए मॅट्रिक्स राहिला असता आणि इथे काय राहिलं असतं, 12 इंटू आय राहिलं असतं. ठीक आहे, इथून आय ठेवावं लागेल त्याला. तर हे ऍडिशन करून घ्यायची आणि त्याला पुन्हा एकदा 3a ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लिकेशन तर एकदा करावंच लागणार आहे. एक तर इथे करा, नसेल तर इकडे करा जाऊन, हे तयार होईल. याच्यासोबत एचं मल्टिप्लिकेशन करा. एकदा तर मल्टिप्लिकेशन होणारच आहे, तिथे काही तिथं आपण एलिमिनेट नाही करू शकत. तर ठीक आहे, आता आपण असं लिहिलं तर आपण यालाच मल्टिप्लाय करूयात, असं पण होऊ शकतं. म्हणजे ओके, याला मल्टिप्लाय करून घेऊ आणि हा 12 इंटू ए म्हणजे 2 - 3 -4 आणि 1 असा मॅट्रिक्स आहे. सिम्प्लिफाय करू आता याला. ठीक आहे, तर हा 3 इंटू काय होईल बघा, 4 आणि +12 म्हणजे 14 -6 -3 -9, तर -8 -4 -12 झाला हा. त्यानंतर 12 + 1 13 झाला हा. मल्टिप्लिकेशन संपलेलं आहे. प्लस इकडे 12 ने मल्टिप्लाय करून द्या आतमध्ये, तर 24 हा -36 हा -48 आणि हा +12. पुढचं तर आपण कॅल्क्युलेशन केलं, इथे 3 ने मल्टिप्लाय करायचं बाकी आहे. तर हे किती होईल, 30 आणि 12 42. त्यानंतर -27 -36 आणि हे काय 39 आहे. तर याची फक्त मला ऍडिशन याच्यासोबत करायची. मी काय पुन्हा लिहित नाही मॅट्रिक्सला आता. याची आणि याची ऍडिशन करायची आहे. ती डायरेक्ट लिहू, किती होईल ती, 42 + 24 म्हणजे 66. पहिला एलिमेंट मला भेटलाय 66. ओके, 66 भेटलेला आहे. ठीक आहे, असू शकतो, पण तो कुठेच नाहीये एक्झाम मध्ये. काय चुकते का आपलं, चेक करू आपण. त्यानंतर -27 आणि मायनस किती होणार ते चेक करा. इथे ऍडिशन होईल, आन्सर निगेटिव्ह मध्ये असेल आता. तर हा 50 आणि हा 13 63 -63 होणार आहे इथे. -63 एक एलिमेंट चुकतोय का, ठीक आहे, चेक करू. नंतर हा काय होईल बघा, एकदा मायनस मायनस हे पण पुन्हा प्लस होणार. हा 70 आणि हा 14 ना, 70 + 14 म्हणजे 84. इथे पाहिजे मला -84. त्यानंतर 39 + 12 39 + 12 म्हणजे 49 + 2 51. इथे होणार आहे 51 प्लस मध्ये 51. तर हा मॅट्रिक्स तयार झाला. आता फक्त एकच एलिमेंट आपला काहीतरी चुकलेला आहे, तो आपण एकदा चेक करून घेऊयात. ठीक आहे ना, तर हे काय झालं बघा, कुठे काय चुकलं. पहिला एलिमेंट चेक करावं लागेल, 4. ओके, 4 प्लस, हो यस, ठीक आहे, माझीच मिस्टेक आहे कॅल्क्युलेशनची, माय मिस्टेक. हा इथे होणार आहे एलिमेंट होणार आहे हा 4 + 12. 12 + 4 16 लिहायला पाहिजे होता. मी काय केलं, त्याला 14 लिहिलं. तो 12 + 4 आहे. ठीक आहे ना, 12 + 2 नाहीये, 12 + 4 आहे. तर हा 16 जर असेल तर 16 × 3 पाहिजे होतं इथे. 16 × 3 म्हणजे हा पाहिजे होता 48. आणि आता आपण ऍड करून सांगू, इथे पण 66 नाहीये, मग तो हा काय होणार आहे
48 प्लस 24 म्हणजे 60 आणि 12 72 करेक्ट. आता इथे करेक्ट यायला पाहिजे, आता चुकणार नाही. तर हे काय तयार केलं आपण बघा, हे आपलं आन्सर नाही अजून, हे आन्सर नाही. हे जे काही होतं ना, हे 3a² प्लस 12a याची आपण व्हॅल्यू बनवली. आता याने विचारलं काय क्वेश्चन मध्ये, यांनी विचारलं या सगळ्या टर्मचा, जी आपण टर्म तयार केली आहे या टर्मचा ऍडजॉइंट सांगा म्हणतायत ते. हा टर्म नाही पाहिजे, या टर्मचा ऍडजॉइंट पाहिजे. तर याचा ऍडजॉइंट येईल ना बनवता. याचा ऍडजॉइंट कसा बनवणार, या दोघांना इंटरचेंज करा म्हणजे 51 वर गेला, 72 इकडे खाली आला, हे दिसतंय का? ओके. त्यानंतर या दोघांचे साइन चेंज करायचे, हा प्लस 63 होणार आहे, हा प्लस 84 होणार आहे. हे तुमचं फायनल आन्सर असणार 51, 63, 84, 72. मला वाटतं ऑप्शन इथे बी चेक करा, हा करेक्ट आहे. 51, 63, 84 आणि 72 हा ऑप्शन बी करेक्ट आहे. तर हे सगळं आधी बनवून घ्यायचं कॅल्क्युलेशन करून, याचं आन्सर काय आलं ते. मग याचा आपण फक्त काय करतोय तर ऍडजॉइंट बनवतोय, कारण त्याचा ऍडजॉइंट विचारलाय म्हणून. ठीक आहे. तर हे पण थोडंसं कॅल्क्युलेशन बेस्ड क्वेश्चन आहे. हे सगळं तुम्हाला बनवून घ्यायचंय, त्याच्यानंतर ऍडजॉइंट बनवायचं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. ओके. इथे म्हणतायत ए इनवर्सचा क्यूब फाइंड करा. ठीक आहे. तर मला वाटतं आधी क्यूब बनवू शकतो आपण, त्याचा इन्व्हर्स करू शकतोय, किंवा आधी इन्व्हर्स करून त्याचा क्यूब पण बनवू शकतो, काय प्रॉब्लेम नाही, काही पण करू शकतो आपण. तर पहिले मी इन्व्हर्स बनवून घेतो. आता आतमध्ये इन्व्हर्स आहे तर इन्व्हर्स बनवून घेऊ आपण. याचा डिटर्मिनंट काय होईल, ए इन्व्हर्स लिहू आपण पहिले. ए इन्व्हर्स म्हणजे 1 डिटर्मिनंट 3 - 0 3 1/3 डिटर्मिनंट झाला. ऍडजॉइंट बनवायचं आहे तर हे असं होईल -2 0 आणि इथे आला 3. हा तुमचा तयार झालेला आहे ए इन्व्हर्स. आता याचा क्यूब पाहिजे आपल्याला. तर सगळ्यात पहिले ए इन्व्हर्सचा बनवावं लागेल स्क्वेअर, म्हणजे हा 1/3 इंटू 1/3 1/9 होणार. आणि हे असं लिहावं लागेल. किंवा एक काम करतो ना, कशाला स्क्वेअर, इथे लिहिताना आपण डायरेक्ट क्यूब लिहून टाकू, 3दा लिहून घेऊ एकदाच, म्हणजे काय होईल पुन्हा पुन्हा लिहायचं काम नाही पडणार. 1/3 चा क्यूब झाला 1/27. ठीक आहे, सगळीकडे 1/27 आहेच ऑप्शन मध्ये. आता याचा क्यूब लिहावा लागेल 1 - 2 0 3 एकदा लिहिला, 1 - 2 0 3 सेकंड टाइम लिहिला, 1 - 2 0 3 थर्ड टाइम लिहिला. क्यूब बनवायचा ना, 3दा लिहा. या दोघांना मल्टिप्लाय करा पहिले. 1/27 आपल्याकडे बाहेर आहे. इथे तयार झाला माझा 1 + 0 1 -2 - 6 -8 0 + 0 0. त्यानंतर 0 + 9 म्हणजे 9. आणि हा थर्ड टाइम जो आपण लिहिला होता तो इथे बाकी आहे, 1 - 2 0 3. मल्टिप्लाय पुन्हा करून घेऊ. 1/27 यांना मल्टिप्लाय करू. 1 + 0 1 -2 - 24 -26. ओके, -26. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन मी मध्ये मध्ये बघतोय, हे काय होईल, हा 0 + 0 0 आणि 0 + 27. हे आता ऑप्शन मध्ये चेक करावं लागेल आपल्याला. 1 - 26 आणि 0 27. ऑप्शन काय असेल, ए असेल. दुसरं ऑप्शन कुठलं असं या टाईपचं आहे का, तर नाहीये. ठीक आहे, 1 सोबत मायनस दिलंय आणि इकडे ऑप्शन ए म्हणजे आपलं आन्सर असेल. तर हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय. हे सिंपल साधी गोष्ट आहे की ए इन्व्हर्सचा क्यूब किंवा ए क्यूबचा इन्व्हर्स एकच आहे, पण मी आधी इन्व्हर्स बनवला, त्याचा आता क्यूब करतोय, तर हे कॅल्क्युलेशन करून आन्सर येणार. जास्त काही सांगण्यासारखं पण त्याच्यामध्ये नाहीच आहे. नेक्स्ट क्वेश्चन हा झाला ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्सचा क्वेश्चन. इक्वेशन्सचं आपण जे बघितलं, लिनियर इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे असतात मॅट्रिक्स मेथडने, ते हे असं आपण एक इक्वेशन तयार करतो ना, दिलेले जे लिनियर इक्वेशन असतील त्यांचं आपण हे मॅट्रिक्स इक्वेशन तयार करतो, ax = b वालं. आणि मग याच्यामध्ये काय करणार, आपण 2 मेथड बघितल्या, इन्व्हर्जन मेथड आणि रिडक्शन मेथड. तर इन्व्हर्जन तर आपण काही यूज नाही करायची, रिडक्शन यूज करायची. हे लिहून घेऊ पहिले जे काही गिवन आहे. ठीक आहे, मी लिहितो. इथं लिहायची गरज नाही, खरं तर लिहायला नाही पाहिजे. आता मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून मी ते लिहितोय. तितका वेळ मला पेपरमध्ये नाही वेस्ट करायचा की जे दिलंय तेच पुन्हा सेम टू सेम लिहून घेईल मी. एक स्टेप पुढेच लिहायचं मला, जे काही लिहायचं ऑलवेज. 3 आणि 1. फक्त तुम्हाला जर असं कुठे असेल ना की मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं बाबा, तर तुम्हाला ते 2 मॅट्रिक्स एकामेकासमोर लिहून घ्यावे लागतील. तिथे काही ऑप्शन नाही, कारण तिथे काय होईल मग, नाहीतर ते आपलं कॅल्क्युलेशन मिस्टेक होण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे, तर ते लिहून घ्यावं लागेल. इथे हे लिहिलं. आता काय करायचं,
याला मला अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर असं काहीतरी बनवायचंय. इथे ऑलरेडी 1 आहेच, याचा यूज करून मी हे दोघांना 0 करणार. आपण याच्या पहिल्या थेरेटिकल पार्ट मध्ये बघितलंय की सिक्वेन्स हाच ठेवायचा असतो की पहिला वरचा 1 झाला की त्याच्या खालचे 2 0 बनवायचे, त्याचा यूज करून हा R2 0 बनवायचा आहे, R3 0 बनवायचा आहे, हा तुमचा R1 आहे. R2 ला आपण चेंज करणार. या 1 ला 0 कसं करायचं, या 1 मधून वरचा 1 मायनस होणार आहे, म्हणजे R2 च्या इलिमेंट मधून R1 मायनस होणार. अँड त्याच स्टेप मध्ये परत आता R3 ला पण मला चेंज करायचं. इथे पण 1 आहे, या 1 ला पण 0 करण्यासाठी वरचा 1 मायनस करायचा आहे. पण तिथे काय असतं ना की फक्त -1 नाही लिहू शकत आपण, तिथे मायनस हा R1 लिहावा लागतो. एक रो मधून नंबर नाही मायनस होऊ शकत, बट रो मधून एक नंबरला मल्टिप्लाय करून दुसरा रो असं मायनस होऊ शकतो. एक रो त्यातून आपण -1 मल्टिप्लाय करून R1 लिहिला, थर्ड रो त्यातून -1 म्हणून त्याला R1 मल्टिप्लाय केला, -1 करून त्याला R1 मल्टिप्लाय केला. तर त्या नंबर सोबत एक रो पण मल्टिप्लिकेशन मध्ये पाहिजे नंतरच्या, फक्त नंबर मायनस किंवा प्लस होणार नाहीये. ठीक आहे ना. ओके, आता हे कॅल्क्युलेशन करायचं. हे काय चेंज झालं बघा, आता इथे चेंज काय झाला. ओके, तोच पेन यूज करू आपण. इथे काय चेंज झाला आता की फर्स्ट रो मध्ये आपण काहीच नाही ट्रान्सफॉर्म केलेलं. फर्स्ट रो आपला सेम आहे 1 1 1. सेकंड रो मायनस फर्स्ट रो R2 मायनस R1 इथे 0, R2 मायनस R1 इथे -3, R2 मायनस R1 इथे -3, R3 मायनस R1 इथे 0, इथे 2, इथे 0. ठीक आहे, असं तयार झालंय. XYZ आपल्याकडे आहेतच. आता हे सेम ऑपरेशन आपण जे लेफ्ट हँड साइडला केलं तेच आपण राईट हँड साइडला करणार आहेत. तर R2 मायनस R1 करा, 3 मायनस 0 सॉरी R1 तर सेमच आहे, इथे काही प्रॉब्लेम नाही. R2 ला चेंज करायचंय, R2 मायनस R1 करायचंय. तर हा R2 मायनस R1 काय होणार आहे, 3 मायनस 0 म्हणजे 3, R3 मायनस R1 4 मायनस 0 4. असं इथे तयार झालं पहिल्या स्टेप मध्ये. बरं, हा अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर झालाय का? आन्सर द्या, झालाय का? नाही झालाय. पण तरी पण इथून पुढे मी काही सॉल्व्ह करणार नाही, म्हणजे इथून पुढची स्टेप मी करणार नाहीये. याला अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर बनवत बसणार नाही मी आता. आता आणखी एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला काय करायचं ते. असं इथे आल्यानंतर जर अशी कंडिशन तयार झाली की कुठल्या तरी एका रो मध्ये 2 0 आहेत, कुठल्या पण एका रो मध्ये 2 0 आहेत आणि दुसऱ्या एका रो मध्ये 1 0 आहे, अशी जर कंडिशन तयार झाली तर अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बनवायची गरज नाही. तसं आता आपण बनवणार नाहीयेत. का नाही गरज त्याची? कारण अप्पर ट्रायंग्युलर तयार जरी आपण केलं तरी पण काय बनणार आहे बघा ना, हा आपला डायगोनल आहे. ठीक आहे, या डायगोनलच्या वर सगळे नंबर असतील, खाली सगळे 0 असतील. खाली सगळे 0 म्हणजे काय कंडिशन, या रो मध्ये 2 0, वरच्या रो मध्ये 1 0. ही जर कंडिशन आपल्याला ऑलरेडी इथे भेटली असेल की एका रो मध्ये 2 0 आहेत ऑलरेडी आणि दुसऱ्या एका रो मध्ये 1 0 आलाय, तर तो अप्पर ट्रायंग्युलर असायला पाहिजे किंवा लोअर ट्रायंग्युलर असायला पाहिजे अशी काही गरज नाहीये. कंडिशन फक्त एवढीच आहे की एका रो मध्ये 2 0 तयार झाले पाहिजेत, एका रो मध्ये तो रो सोडून दुसऱ्या एका रो मध्ये 1 0 तयार झाला पाहिजे. असं झालं तरी आपलं काम होणार आहे. ठीक आहे, मग आता मी याला काही अप्पर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलर बनवत बसणार नाही. एक स्टेप मी करून बघितली, मला एका रो मध्ये 2 0 भेटले, सेकंड रो मध्ये 1 0 भेटला, माझं काम संपलंय. आता मी काय करायचंय, मी आता इक्वेशन हे मल्टिप्लाय करून डायरेक्ट लिहायचंय. 1 इंटू एक्स प्लस 1 इंटू वाय प्लस 1 इंटू झेड, म्हणजे हे एक्स प्लस वाय प्लस झेड हे इक्वेशन तयार झालं. इक्वल्स टू काय असेल, हा 0 असेल. हे फर्स्ट इक्वेशन. 0 इंटू एक्स -3 इंटू वाय -3 इंटू वाय आणि -3 इंटू झेड -3 इंटू झेड हे म्हणजे काय असेल तर 3 असेल. आणि त्यानंतर 0 इंटू एक्स 2 इंटू वाय 2 इंटू वाय 0 इंटू झेड इक्वल्स टू काय असेल तर हा 4 असेल. हे असे 3 इक्वेशन आपल्याकडे तयार झाले. ठीक आहे ना. या 3 इक्वेशनचं काय करायचं, यांना सॉल्व्ह करून XYZ च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. इथून डायरेक्ट तुम्ही काय सांगू शकताय, इथून डायरेक्ट मला सांगता येईल की y ची व्हॅल्यू मिळाली 2. ही सबस्टिट्यूट करणार मी वर जाऊन वरच्या इक्वेशन मध्ये. इथून फाइंड करणार z ची व्हॅल्यू. इथून z ची व्हॅल्यू काय भेटेल बघा. आता हा 2 जर सबस्टिट्यूट केला तर हा -6 झाला, हा -6 आणि हा -3 म्हणजे -9/3 -3. z काय मिळालाय, -3 मिळालाय. त्यानंतर x फाइंड करायचा तर हा z आणि y ऑलरेडी दोन्ही पण फाइंड केलेत. इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, हा z y2 आहे आणि z -3 2 -3 -1 तिकडे जाऊन +1 झाला, म्हणजे x ची व्हॅल्यू 1 भेटली. 1 2 -3 असं मिळालं मला. ओके, डायरेक्ट नाही पाहिजे आपल्याला ते, याच्या सबस्टिट्यूट करावं लागतील. 2 इंटू एक्स म्हणजे 1 आहे, तर हा 2 मायनस
वाय म्हणजे 2 आहे 2 आणि प्लस झेड म्हणजे -3. तर 2 2 कॅन्सल -3 आन्सर यायला पाहिजे. -3 कुठे तर ऑप्शन ए मध्ये. कॅल्क्युलेशन तुम्हाला थोडंसं फास्ट करायचंय, याच्यापेक्षाही फास्ट तुम्हाला करायचंय. हे तर मी तुम्हाला समजून सांगता करतोय कॅल्क्युलेशन, तरी पण मला असं वाटतं मी खूप बऱ्यापैकी फास्ट करतोय, म्हणजे ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त फास्ट करायचंय. ठीक आहे, तर आन्सर काय येईल आपलं? ऑप्शन ए येईल -3. ही आहे रिडक्शन मेथड. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, या मॅट्रिक्सला आपण चेंज करतो अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये, आणि त्यानंतर मल्टिप्लाय करून असे हे 3 इक्वेशन भेटतात, ज्याच्यामधून एक व्हेरिएबल, दुसरा व्हेरिएबल, थर्ड व्हेरिएबल असं कॅल्क्युलेशन करून हे भेटत असतं. ही आपली मेथड आहे. पण याच्यामध्ये अजून एक शॉर्टकट बघितला आपण, जरी अप्पर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलर नाही तयार झाला तरी पण अशी कंडिशन मिळायला पाहिजे की एका रो मध्ये 2 झिरो आहेत, दुसऱ्या एका रो मध्ये 1 झिरो, असं आलं तरी पण हे आपण मल्टिप्लाय करून घ्यायचे, इक्वेशन बनवायचे आणि आन्सर फाइंड करायचं. चलो पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात आता. हा आहे एक मॅट्रिक्स बी इज द ऍडजॉइंट ऑफ अ 3x3 मॅट्रिक्स ए. म्हणजे गिवन काय बघा, हा जो मॅट्रिक्स दिलाय आपल्याला, हा जो मॅट्रिक्स बी आहे, हा मॅट्रिक्स बी ते काय सांगतायत, इज द ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए. म्हणजे ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू काय असणार आहे, बी असणार आहे. ही कंडिशन गिवन आहे. ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू बी, हा ए मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल्स टू बी असं गिवन आहे. आणि अजून एक गोष्ट दिली आहे ती म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए दिलाय 4, अल्फा फाइंड करा म्हणतायत ते. ओके, आता एक काम करू ना, आपल्याला हा मॅट्रिक्स दिलाय, हा मॅट्रिक्स सांगितलाय ऍडजॉइंट ऑफ ए येतो आणि डिटर्मिनंट ऑफ ए पण दिलाय. मग आपण याचा फॉर्म्युला वापरू. आपल्याकडे आहे ना ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, अशी गरज नाही पडणार. आपल्याकडे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए नाहीच आहे, मल्टिप्लिकेशन नाहीच आहे. मग आपण काय करणार ना, इथे आपण डिटर्मिनंट घेऊ. हा जो ऍडजॉइंट ऑफ ए दिलाय आणि तिकडे बी आहे, ठीक आहे, तर यांचा आपण डिटर्मिनंट घेणार. मग ऍडजॉइंट ऑफ ए चा डिटर्मिनंट असा होईल, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए, तिकडे होईल डिटर्मिनंट ऑफ बी. दोन्ही साईडला आपण डिटर्मिनंट घेतला. आता डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट आपल्याकडे फॉर्म्युला आहे डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n - 1, म्हणजेच हा काय झाला डिटर्मिनंट ऑफ बी. बट n म्हणजे किती आहे, तर मॅट्रिक्सची ऑर्डर ती म्हणजे 3x3, 3 - 1 2. डिटर्मिनंट ऑफ ए चा स्क्वेअर म्हणजेच काय, डिटर्मिनंट ऑफ बी. डिटर्मिनंट ऑफ ए काय गिवन आहे, 4 गिवन आहे, म्हणजे 16 म्हणजेच काय असणार रे, डिटर्मिनंट ऑफ बी असणार. आता काय करायचं, डिटर्मिनंट ऑफ बी लिहायचा. 16 म्हणजे काय असेल, याचा डिटर्मिनंट लिहा. आता इथे 3 सोबत काय, 3 सोबत असेल 9 - 1 म्हणजे 8, मायनस अल्फा सोबत काय असेल 3 मायनस मायनस प्लस 1 म्हणजे 4, आणि -1 सोबत काय असेल तर 1 + 3 म्हणजे 4. हे काय झालं 24 - 4 अल्फा -4, इकडे 16 आहे, 24 - 4 म्हणजे 20 झालं. 20 इकडे मायनस केले आपण तर -4 मिळालं. -4 म्हणजेच -4 अल्फा. अल्फाची व्हॅल्यू काय मिळाली मला 1. ऑप्शन काय असेल तर ऑप्शन ए असेल. ठीक आहे, तर हे थोडस कॅल्क्युलेशन करायचंय. सुरुवात महत्वाची आहे की तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ गिवन काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. थोडस आपल्याला गिवन काय असणार आहे की ऍडजॉइंट ऑफ ए हा म्हणजेच कोण सांगितलाय, हा म्हणजे मॅट्रिक्स बी सांगितलाय आणि डिटर्मिनंट ऑफ ए दिलाय. मग तुम्ही हे डिटर्मिनंट दिलाय हे बघूनच थोडंसं आपल्याला ठरवावं लागेल आपल्याला की जर डिटर्मिनंट दिलाय म्हणजे याला कुठेतरी डिटर्मिनंटच्या मध्ये कन्वर्ट करायचंय. कसं कन्वर्ट करणार, तर आपण दोन्हीकडे पण डिटर्मिनंट घेतला आणि मग एका साईडला जो फॉर्म्युलाच आहे तो फॉर्म्युला वापरत गेलो आपण. हा मिळाला डिटर्मिनंट ऑफ ए चा स्क्वेअर म्हणजे 16. इकडे डिटर्मिनंट ऑफ बी, बी मॅट्रिक्स गिवन आहे, त्याचा आपण डिटर्मिनंट एक्सपांड केला, तिथून काय मिळालं अल्फाची व्हॅल्यू मिळाली. क्वेश्चन असा काही खूप वेगळा, खूप असं काहीतरी वेगळं विचित्र काहीतरी विचारणार, विचित्र तर काही होणार नाहीये. जे आपला सिलेबस आपण शिकलोय, जे कन्सेप्ट शिकलोय तेच असणार आहेत. फक्त ते कन्सेप्ट कसे अप्लाय करायचे, काय काय गिवन आहे हे पाहून तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला त्यातला कुठला कन्सेप्ट कसा यूज करायचा आहे. आणि ते असं डायरेक्ट काही कोणालाच येत नसतंय, त्यासाठी प्रॅक्टिस लागते, खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात, त्यांचे सोल्युशन पाहावे लागतात, मग जाऊन ती आयडिया येते की आपण असं काहीतरी करू शकतो म्हणून. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे पण जाऊयात. हा एक मॅट्रिक्स गिवन आहे, ए मॅट्रिक्स आयोटा 1 1 0.
मॅट्रिक्स ए गिवन आहे आयोटा 1 1 0 हा वाला मॅट्रिक्स. ओके, आयोटा म्हणजे तो इमॅजिनरी नंबर ज्याची व्हॅल्यू असते √-1 ज्याचा स्क्वेअर असतो -1. ठीक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे आता. त्यानंतर एक मॅट्रिक्स बी सांगितलाय ज्याची व्हॅल्यू दिली आहे, म्हणजे तो मॅट्रिक्स म्हणजे सांगितलंय a⁻²2029 आणि विचारलं काय तुम्हाला, विचारलाय त्या बी चा इन्व्हर्स सांगा म्हणतायत. बी इन्व्हर्स फाइंड करायचा. ठीक आहे, ओके. एक काम करूया ना, हा बी म्हणजे कोण आहे तर ए ची काहीतरी पॉवर आहे. तर आपण काय करायचं आता, ए च्या पॉवर्स फाइंड करू. म्हणजे या पॉवर पर्यंत जायचं नाही आपल्याला, एवढं नाही सॉल्व्ह करणार आपण, पेपरचा टाइम संपून जाईल तरी पण हे होणार नाही. बट आपण काय करणार आहे, आपण एक पॅटर्न तयार करणार आहेत. म्हणजे ठीक आहे, आपण एक स्क्वेअर तयार करू सगळ्यात आधी. स्क्वेअर म्हणजे काय होईल बघा आता, असं लिहून घेऊयात ना इथे छानपैकी आयोटा 1 1 0 हे आपण लिहून घेतलंय. आता स्क्वेअर करणार मी याचा. स्क्वेअर काय होतो बघूयात. आयोटा इंटू आयोटा, आयोटा स्क्वेअर -1 + 1 म्हणजे 0, हा 0 आला. आयोटा प्लस 0 हा आयोटा आला. हा आयोटा प्लस 0 हा आला आयोटा. आणि हा 1 + 0 1 आला इथे. तर हा कोण तयार झाला, स्क्वेअर तयार झाला. ठीक आहे, आता क्यूब पण बनवायचं. क्यूब बनवायचं म्हणजे काय करावं लागेल तर स्क्वेअरला ए ने मल्टिप्लाय करणार. हा स्क्वेअर आहे 0 आयोटा आयोटा 1, या स्क्वेअरला आपण एक ए मल्टिप्लाय करणार आयोटा 1 1 0 स्क्वेअर इंटू ए, ए स्क्वेअर इंटू ए असं करतोय. हा ए स्क्वेअर बनवलेला वरचा, त्याला एक ए मल्टिप्लाय केला म्हणजे ए क्यूब बनणार. आता हे कॅल्क्युलेशन बघा काय होईल. 0 + आयोटा म्हणजे आयोटा, 0 + 0 0, आयोटा स्क्वेअर -1 + 1 हा 0 आणि आयोटा -0 म्हणजे आयोटा. ओके, हा इथे काहीतरी असा पॅटर्न मला भेटला की जर इथून मी आयोटा कॉमन घेतला तर काय होईल आतमध्ये तयार 1 0 0 1, म्हणजे हा मॅट्रिक्स तयार झाला आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयोटा इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयोटा कॉमन घेतला तर काय तयार होतोय, आयोटा इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा कोण मिळाला बघा, हा मला मिळालाय ए क्यूब. ए क्यूब म्हणजे आहे आयोटा इंटू आय. आता मी याची पॉवर जी काही करेल ती आयोटाची, हे बघा आता हा जो आय तो म्हणजे असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स. त्याचा स्क्वेअर करा, त्याचा क्यूब करा, त्याची पॉवर 10,000 करा, 10,000 करा, त्याला काही फरक नाही पडणार, तो तोच राहणार आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे काही प्रॉब्लेम नाही. इथे होईल गोष्ट जी काय होईल ती, हा जो ए क्यूब आहे त्याच्यामध्ये हा तर कॉन्स्टंट राहील आय, फक्त चेंज होईल आयोटाची व्हॅल्यू. जशी पॉवर जी चेंज होत राहील त्यानुसार आयोटा चेंज होईल. आणि आयोटाच्या पॉवर आपल्याला माहिती काय असतात, त्या आयोटाचा जर स्क्वेअर केला आपण तर व्हॅल्यू काय मिळते -1 मिळते. आपण काय करू ना की हा पॉवर 3 असेल तर असा, जर असेल तर आपल्याला काय करायचं आता, ती जी पॉवर विचारली 2029 त्या पॉवरच्या आसपास घेऊन जाऊ आपण. ठीक आहे ना याला, तर काय होईल बघा 2029. मी पुढच्या पेजवर जातो. आपल्याकडे आता एक गोष्ट मिळाली आहे. ती गोष्ट काय मिळाली आपल्याला, मिळालं की ए क्यूब = आयोटा इंटू आय. याचा स्क्वेअर केला तर काय होईल रे, याचा स्क्वेअर म्हणजे पॉवर 6, तर आयोटाचा स्क्वेअर होईल -1. म्हणजे आता आयोटा पण गायब करून टाकला मी, फक्त नंबर मध्ये सगळं आणतोय. हा -1 इंटू आय असं झाला. ओके, हे इम्पॉर्टंट जास्त असेल. क्यूब पेक्षा पण पॉवर 6 इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यामध्ये आयोटा पण नाही राहिला, फक्त -1 राहिला. आता फिक्स आहे आपल्याकडे, जर -1 ची पॉवर इव्हन घेतली आपण तर तो +1 बनणार, -1 ची पॉवर ऑड घेतली तर -1 राहणार. ठीक आहे, मग आपल्याला काय पाहिजे, आपल्याला ए ची पॉवर फाइंड करायची 2029 म्हणजे 2029. याच्या आसपास जायचंय, 6 च्या पॉवर शोधायचं आपल्याला. तर ते काम करून रफ मध्ये कॅल्क्युलेशन करा की 2029 ला 6 ने डिवाइड करू तर काय येईल ते 6 3 जा 18, 2 18 4 48 आणि 1 बाकी राहील ना अजून. म्हणजे इतके तर कन्फर्म आहेत. हा जो फाइंड करायचा आहे a⁻2029 त्याला मी असं लिहू शकतो आता a⁻6 × 338 आणि अजून एक बाकी राहणार आहे, त्याला आपण काय करायचं पॉवर इंटू a⁻1 असं करायचं. चेक करा आता काय होईल ते. याला जर मल्टिप्लाय कराल तर काय मिळणार, इथे करू आपण रफ मध्ये, काय हरकत नाही. यांना पुन्हा मल्टिप्लाय करून सांगूया दोघांना किती येईल ते. 6 × 8 48, 18 4 22, 2 18 4 20. हे काय आलं 2028 आला. हा म्हणजे एक बाकी राहणार पॉवर, ती आपण काय केली इथे ए ची पॉवर 1 मल्टिप्लाय केली
नंतर पॉवर ऍड होत असतात ते. ठीक आहे, ओके. तर इथे असं पण लिहू शकतो ना आता मी a⁶ चा हा पॉवर लिहू शकतो याला, की पॉवरचं मल्टिप्लिकेशन करतोच आपण. तर हे असं तयार झालं, a⁶ आपल्याकडे आहे, त्याची आपण पॉवर बनवली 338, म्हणजे इव्हन पॉवर बनवली. जर इव्हन पॉवर असेल तर हा -1चा काय होणार आहे, +1 होणार आहे. आणि मग आयोटाची पॉवर ही असेल ते काय असणार, फक्त आयोटा असणार. इंटू काय बाकी राहिला, ए बाकी राहिला. म्हणजेच हा जो a⁴2029 फाइंड करा म्हणतायत, तो म्हणजे बी सांगितलाय. तो म्हणजेच आपल्याला काय भेटला, डायरेक्ट ए भेटला. म्हणजे मॅट्रिक्स बी जो आहे तो मॅट्रिक्स बी म्हणजेच कोण आहे, तर बी म्हणजेच ए. हे कन्फर्म झालं. मग बी म्हणजे ए असेल तर विचारलं काय आपल्याला, पहा यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, बी इनवर्स सांगा म्हणतायत ते. बीचा इनवर्स फाइंड करा, मग म्हणजे एचा इनवर्स. बीचा इनवर्स म्हणजेच कोणाचा इनवर्स, एचा इनवर्स. 1 डिटर्मिनंट लिहूयात, 0 -1 म्हणजे -1. आणि आतमध्ये काय होईल, तर हे रफ करू थोडं, हे रफ करू, हे नकोय आपल्याला, कॅल्क्युलेशन तर साईडला केलेलं. ठीक आहे, डिटर्मिनंट ओके. आता काय करायचं, डिटर्मिनंट लिहिला मी. आता मला पाहिजे ऍडजॉइंट. तर डायगोनलचे इंटरचेंज करा. हा 0 वरती गेला, इथे -1, इथे -1, इथे आयोटा. पुन्हा -1 मल्टिप्लाय होईल आतमध्ये जाऊन, तर काय मिळणार आहे, 0 1 1 आयोटा. आणि हे म्हणजे कोण भेटले बघा एकदा, हा म्हणजे 8चा ऍडजॉइंट होता वरती इथे. हा जो मॅट्रिक्स आहे ना, हा मॅट्रिक्स मी बॉक्स केला याला. आता एक वेगळ्या पेनने पण करतो, वेगळ्या कलरने. हे बघा आता इथे हा जो मॅट्रिक्स आहे, हा मॅट्रिक्स म्हणजे कोण होता, हा मॅट्रिक्स म्हणजे होता ऍडजॉइंट. हा होता ऍडजॉइंट ऑफ ए. आणि त्याच्या बाहेर काय होतं, हे -1. म्हणजे आन्सर काय असायला पाहिजे, मायनस ऑफ ऍडजॉइंट ए. ऑप्शन डी हे आन्सर असणार आहे. आता मग तुम्हाला ऑप्शन बघून ठरवायचं. म्हणजे हे तर आपण इथपर्यंत आन्सर केलं, याला -1 ने मी आतमध्ये मल्टिप्लाय पण करून टाकला, हे आलं आन्सर फायनल, ए इनवर्स. पण ऑप्शन मध्ये असं नाही ना. ऑप्शन मध्ये ऍडजॉइंट ऑफ ए मायनस ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए, ए मायनस ए आणि -i असे ऑप्शन्स आहेत. मग डायरेक्ट हा तर ऑप्शन मध्ये नाहीच आहे. पण इथे आपण याच्या मागच्या स्टेपला गेलो तर काय समजतंय, ऍडजॉइंट ऑफ ए ला -1 ने मल्टिप्लाय करून ए इनवर्स आलाय. म्हणजेच ऍडजॉइंट ऑफ ए ला -1 ने मल्टिप्लाय करून आपलं आन्सर येणार. ठीक आहे ना. मग तुम्हाला थोडीशी प्रोसेस फॉलो करावं लागणार याच्यामध्ये. हे थोडंसं जरा होतं, जरा विचार करण्यासारखा क्वेश्चन. कारण पॉवर मोठी फाइंड करायला सांगितली 2029. त्यासाठी मी काय केलं, एकदा रिवाइज करू पटकन. काय केलं आपण, स्क्वेअर बनवला, क्यूब बनवला. स्क्वेअर मध्ये असं विशेष असं काही तयार नाही झालं, क्यूब मध्ये तयार झालं माझ्याकडे. हे सगळं आयोटा इंटू आय तयार झाला क्यूब. मग क्यूब जर असा तयार झाला असेल तर याचा जर स्क्वेअर केला आयोटाचा तर तो -1 भेटतो, हे माहिती आहे आपल्याला. मग आपण या दोन्हीकडे स्क्वेअरिंग केलं. दोन्हीकडे स्क्वेअरिंग करून काय भेटलं आपल्याला, तर दोन्हीकडे स्क्वेअरिंग करून असं भेटलं की हा जो पॉवर 6 आहे हा असेल -1 इंटू आय. याची पॉवर 6 म्हणजेच काय भेटलं, हे -1 इंटू आय भेटलं. आता सोपं झालं जरा. मग जी पॉवर फाइंड करायची आहे त्या पॉवरच्या जवळची पॉवर फाइंड केली आपण, 6 इंटू काय बनते ती. हे कसं फाइंड करायचंय, या नंबरला 6 ने डिवाइड करा. जो काही इंटिजर पार्ट आला 6 इंटू तेवढा पार्ट, जे बाकी रिमाइंडर राहिला असेल ती पॉवर परत पुढे इंटू करून तीच ए ची पॉवर लिहावी लागेल रिमाइंडर वाली. मग याला काय करायचं, ए ची पॉवर 6 रेज टू 338 आणि इंटू इकडे काय करायचं, हा ए मल्टिप्लाय. तर इथे आता इव्हन पॉवर आहे या a⁶ ची, म्हणजे -1 ची पॉवर इव्हन असेल तर +1 आणि आय ची पॉवर काही पण आयच असतो, तो हा आयच राहिला इंटू ए. याचा मिनिंग काय झाला की हा बी म्हणजे कोण आहे, तर ए. बी म्हणजे ए असेल तर बी इनवर्स म्हणजे पण ए इनवर्स. आणि मॅट्रिक्स ए गिव्हन आहे. मॅट्रिक्स एचं काय करायचं आपल्याला, इनवर्स बनवायचं आहे. एवढं हे सोपं नव्हतं, म्हणजे एवढं सोपं नव्हतं. थोडा विचार करावा लागेल, पॉवर्स ऍडजस्ट करावे लागतील, मग ते आन्सर येईल. ठीक आहे, चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. आणि पुढचा क्वेश्चन पुन्हा इनवर्स विचारलाय. व्हॅल्यू ऑफ 2x + 3y सांगा. म्हणजेच x आणि y फाइंड करायचंय. ठीक आहे, मगाशी मला वाटतं आपण या टाईपचा क्वेश्चन सेम केलाय, तरी पण आता आलाय समोर, आपण पुन्हा एकदा करून टाकूया त्याला. ठीक आहे, एचा इनवर्स लिहा पहिले. ए इनवर्स म्हणजे काय तयार होईल, 1 डिटर्मिनंट 1 - -+10 म्हणजे 11. याचा ऍडजॉइंट 1 - 2 5 1. आता काय सांगायची गरज नाही, म्हणजे हे काय तयार झालं, हे सगळं असं तयार झालंय. 1/11 मल्टिप्लाय करून घेऊ आतमध्ये. तर ए जो इनवर्स जो पाहिजे तो असा मिळाला 1/11 -2/11 5/11 आणि
1/11. ठीक आहे. आणि हे म्हणजेच काय सांगितलं पुढे आता, x इंटू ए प्लस वाय इंटू आय. डायरेक्टली तुम्ही आता x इंटू ए म्हणजे ए ला x ने मल्टिप्लाय करा, तर x 2x मायनस 5x आणि हा x प्लस 2 इंटू आय म्हणजे काय असणार, तो सॉरी y इंटू आय म्हणजे काय असणार, y 0 0 y. यांची ऍडिशन म्हणजे काय असणार, तर एक तर असेल x प्लस वाय, दुसरा असेल 2x प्लस 0 2x. बाकीच्यांचा काही संबंध आहे का, नाही. दोन इक्वेशन तयार झाले, दोन व्हेरिएबल आहेत. म्हणजे ह्याच्यातला 2x जो आहे तो 2x म्हणजे काय आहे, 2x म्हणजे आहे तिकडचा कोण -2/11. म्हणजे x म्हणजे काय असेल -1/11. x ची व्हॅल्यू भेटली आहे, हे दिसतंय ना स्क्रीन मध्ये. हा येस ओके ठीक आहे, -1/11. दुसरं इक्वेशन घ्या आता, x प्लस वाय वालं. x प्लस वाय म्हणजे काय, x प्लस वाय म्हणजे 1/11. त्याच्यामध्ये x काय होता, x होता -1/11 प्लस वाय म्हणजे काय 1/11. तर y ची व्हॅल्यू काय होईल रे, हा -1/11 तिकडे प्लस होणार म्हणजे 2/11. हे काय झालंय तर x आणि y मिळाले. विचारलं काय तुम्हाला, हे टाकून देऊ आता व्हॅल्यू. 2 इंटू एक्स, एक्स म्हणजे काय -1/11 प्लस 3 इंटू वाय, वाय म्हणजे काय भेटला 2/11. तर हे काय होईल मग -2 प्लस 6/11. म्हणजे आन्सर काय यायला पाहिजे, प्लस मध्ये 4/11. ऑप्शन बी. ठीक आहे. या स्पीडने बडबड केल्यानंतर पाणी प्यायची खरंच गरज आहे. थोडस फास्ट होत असेल कदाचित, बट या स्पीडला तुम्हाला स्वतःला मॅच करायचंय. या स्पीडने तुम्हाला स्वतःचे कॅल्क्युलेशन करायचे. या स्पीडला मॅच करायचे म्हणजे माझ्या स्पीडला समजून घ्यायच्या स्पीडला मॅच करू नका. तुम्ही ते स्वतः क्वेश्चन सॉल्व्ह करायचं स्पीड मॅच करा. ठीक आहे ना. याच्यापेक्षा सुद्धा खूप जास्त फास्ट तुम्हाला करता यायला पाहिजे, तर तुमचा पेपर तो लवकरात लवकर कव्हर होऊ शकतो. आणि जे क्वेश्चन तुम्हाला नवीन असतील पेपरमध्ये, जे तुम्ही कधी त्या टाईपचे क्वेश्चन केलेले नसतील, तर ते क्वेश्चन करायला टाइम नंतर मिळेल. जर जे क्वेश्चन आपण जे माहिती आपल्याला येत आहेत ते क्वेश्चन जर आपण फास्ट करू शकलो, तर जे क्वेश्चन आपण अननोन आहेत, फर्स्ट टाइम आपल्या समोर पेपरमध्ये आलेत, त्यांच्यामध्ये तुम्हाला ट्रायच करावं लागणार ना, की काहीतरी मेथड वापरून बघावे लागतील, आन्सर येते की नाहीये. त्याला वेळ लागणार, ट्रायल अँड एररला वेळ लागणार आहे. तर ते क्वेश्चन आपण मागे ठेवायचे करायला पेपरमध्ये, आणि त्यांना वेळ कधी मिळणार, जर हे आपण जे क्वेश्चन आपल्याला माहिती आहे काय करायचंय, त्या क्वेश्चनला जर आपण लवकरात लवकर करू शकलो, जितक्या फास्ट करू शकू आपण, तितकं ते वेळ तुमचा तो तुम्हाला जास्त मिळेल. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन दिलाय, एक मॅट्रिक्स ए आणि ट्रान्सपोज ऑफ ए इंटू ए इनवर्स यांचा प्रोडक्ट करा म्हणतायत ते. ठीक आहे. तर ए ट्रान्सपोज काय असतोय, ए ट्रान्सपोज म्हणजे आता काय करणार मी, कॉलमला रो बनवणार, रोला कॉलम बनवणार, असं होईल. फर्स्ट कॉलम फर्स्ट रो झाला, सेकंड कॉलम काय झालाय, सेकंड रो झालाय. ठीक आहे. याच्यानंतर हा तर ए ट्रान्सपोज लिहिला. आता पाहिजे इंटू ए इनवर्स. ए इनवर्स बनवा. तर आधी तुम्हाला असं लिहिण्यापेक्षा आपल्याला आधी काय करावं लागेल, याला इंटू 1 डिटर्मिनंट लिहावं लागेल. तो असेल 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर एक्स. आणि मग आता ऍडजॉइंट, ऍडजॉइंट काय असेल 1 मायनस टॅन एक्स प्लस टॅन एक्स 1. हा तुमचा ऍडजॉइंट असेल. हे मी काय केलंय कळलं ना, ए ट्रान्सपोज इंटू ए इनवर्स हे असं आपण बनवतोय. ठीक आहे. मग आता हे 1 सेक स्क्वेअर तर बाजूला घेऊन टाकू, त्याचं काही मध्ये काम नाही पडणार. दोन मॅट्रिक्स मल्टिप्लाय आपल्याला करायचे. मल्टिप्लिकेशन लिहून टाका डायरेक्ट. 1 इंटू 1 1, हे मायनस होणार आहे, मायनस टॅन स्क्वेअर एक्स. हो माय गॉड, 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, काही हरकत नाही. सेकंड आता हा मायनस टॅन एक्स म्हणजे -2 टॅन एक्स. नेक्स्ट इलिमेंट हा टॅन एक्स प्लस टॅन एक्स, तर हा +2 टॅन एक्स बनणार. आणि लास्ट वाला इलिमेंट मायनस टॅन स्क्वेअर एक्स +1. हे मल्टिप्लाय केले मी दोघांना, ह्या दोन मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करून लिहिले खाली डायरेक्ट. 1 सेक स्क्वेअर बाजूला घेतलाय. आता इथे बघा ना, हा माझ्याकडे काय भेटतंय ना, माझ्याकडे असं भेटलंय आता की 1 मायनस टॅन स्क्वेअर 2 टॅन एक्स
आणि इकडे बाहेर 1/sec² आहे. तर हे सगळं टॅन मध्ये तयार झालं असेल तर याला पण टॅन मध्ये चेंज करू. sec² म्हणजे काय 1 + tan². मग आता मी याला लिहिताना असं लिहिणार, हे सगळं इक्वल्स टू माझ्याकडे फर्स्ट एलिमेंट कोण होता, हा होता 1 - tan²x. आणि हा जो sec² आहे याला काय लिहायचंय 1 + tan² लिहायचंय, कारण बाकी सगळं टॅन मध्ये, तर आपण त्याला पण टॅन मध्ये चेंज करायचंय. तो अपॉन मध्ये sec², पण sec² म्हणजेच 1 + tan². ठीक आहे. तर सेकंड एलिमेंट कडे या. सेकंड एलिमेंट मध्ये -2 tan x डिव्हिजन मध्ये काय असेल तर 1 + tan² असेल. थर्ड एलिमेंट काय होता आपला +2 tan x डिव्हिजन मध्ये काय 1 + tan²x. लास्ट वाला एलिमेंट काय की हा 1 - tan² आहे, 1 - tan²x डिव्हिजन मध्ये कोण, तर 1 + tan²x. ठीक आहे. ओके, आता हे जे काही तयार झालंय हे म्हणजे काय चेक करा. 1 - tan² अपॉन 1 + tan², हा फॉर्म्युला कोणाचा असणार आहे, हा फॉर्म्युला असतोय cos2θ, म्हणजे cos2x हा तयार झाला. ठीक आहे. नंतर हा मायनस साइन बाजूला ठेवा, हा मायनस साइन सोडून काय 2 tan x अपॉन 1 + tan². तर हे काय झालं, हा मायनस साइन बाजूला ठेवला मी, तर हे 2 tan अपॉन 1 + tan² म्हणजे काय sin2θ आहे, तर sin2x तयार झाला इथे, -sin2x. इथे प्लस मध्ये तोच टर्म तयार झाला जो इकडे येतो, म्हणजे हा प्लस मध्ये sin2x आहे, आणि हा पुन्हा तोच टर्म 1 - tan² अपॉन 1 + tan² म्हणजे काय, हा आहे cos2x. म्हणजे आता आपलं आन्सर काय तयार झालं, cos2x - sin2x प्लस sin2x आणि cos2x, cos2x - sin2x प्लस sin2x प्लस cos2x, ऑप्शन बी. थोडंसं कॅल्क्युलेशन, थोडंसं ट्रिग्नोमेट्रीचे आयडेंटिटीज, मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन, नंतर हे डबल अँगल वाले फॉर्म्युले, हे सगळं एकत्र करून हा क्वेश्चन तयार केला होता. आपण याला या टाइप मध्ये सॉल्व्ह करणार. बट एक लक्षात घ्या, आता इथे हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काय काय यूज करावं लागलंय. तुम्ही 10th मध्ये जे शिकलात ट्रिग्नोमेट्रीचे आयडेंटिटीज त्या यूज कराव्या लागल्यात. 11th मध्ये आल्यानंतर आपण काही फॉर्म्युले पाठ केले होते, डबल अँगलचे फॉर्म्युले, त्यांचा यूज करावा लागलाय. तिसरी गोष्ट मॅट्रिक्स मधले कन्सेप्ट आहेत, मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आहे, हे सगळं ट्रान्सपोज आहे, इन्व्हर्स आहे, हे सगळं करावं लागलंय. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 3 गोष्टी एकत्र कराव्या लागल्यात, 9, 10चं ट्रिग्नोमेट्री, 11चं ट्रिग्नोमेट्री आणि 12चा हा मॅट्रिक्स. ठीक आहे. या 3 चॅप्टरचं मिक्सचर म्हणजे हा क्वेश्चन तयार झालाय. चलो पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया पटकन, की हा जो क्वेश्चन आहे लास्ट वाला क्वेश्चन, 2 - 1 0 2 हा एक मॅट्रिक्स गिवन आहे, बी म्हणजे सांगितलं. आता हे थोडंसं वेगळं क्वेश्चन आहे, थोडासा वेगळा, इथे विचार करावा लागेल तुम्हाला. हा बी हा मॅट्रिक्स जो आहे तो असा काहीतरी दिलाय इथपर्यंत, हा मॅट्रिक्स म्हणजे बी मॅट्रिक्स आहे. तर हे जे काही आहे ना ते आपल्याला बघावं लागेल काय ते, म्हणजे थोडं अप्रोच, क्वेश्चनचा अप्रोच काय असेल, हे म्हणजे काय आहे, हे थोडस इतकी सरळ सरळ नाही की जे काही गिवन दिसते आणि आपल्याकडे फॉर्म्युले, आपल्याकडे शॉर्टकट ते टाका आणि आन्सर काढा, असं काही होणार नाही. हे थोडंसं वेगळं असेल. त्यांनी विचारलंय की देन द सम ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स बी, हा जो मॅट्रिक्स बी सांगितलाय या बी मॅट्रिक्सच्या सगळ्या एलिमेंटची सम विचारली काय असेल ती. ठीक आहे. एक काम करू, हे जे काही इथे आहे ते परत इथे लिहितो मी. ठीक आहे. हा बी म्हणजे असं लिहूयात, इथे बघा काय त्या, हा 3C1, त्यानंतर 3C2, 3C3, इथे सगळं संपलं. याच्या आधी जो टर्म असेल तो असा पण असेल ना, म्हणजे 3C0 असेल, 3C3, 3C2, 3C1, इथे काय असेल याच्यासोबत आय सोबत 3C0 असणार, त्यानंतर आय येतो तिथे. ठीक आहे. याच्यासोबत आय, मायनस मध्ये 3C1 आला. आता आयची गरज नाही, कारण आय असेल नसेल फरक नाही पडत. इथे आहे ऍडजॉइंट ऑफ ए ची पॉवर 1, मग प्लस मध्ये टर्म आहे 3C2 ऍडजॉइंट ऑफ ए स्क्वेअर प्लस, सॉरी आता मायनस मध्ये टर्म आहे, प्लस नाही आता मायनस मध्ये टर्म आहे, हा मायनस वाला टर्म आहे, मायनस 3C3 आणि ऍडजॉइंट ऑफ ए याचा क्यूब, हा म्हणजे बी सांगितलाय. ठीक आहे. आता याच्या खाली मी एक फॉर्म्युला लिहितो, तो फॉर्म्युला तुम्ही पाहून घ्यायचा, की असा फॉर्म्युला लिहायचा आहे मला आता, की a - b ब्रॅकेट क्यूब इक्वल्स टू
3c0 a cube into b raised to 0 minus 3c1 a square b raised to 1 plus 3c2 a into b square आणि minus 3c3 a raised to 0 आणि b cube. b काय इथे क्यूब. आता मी जो फॉर्म्युला लिहिलाय हा फॉर्म्युला आणि जे आपल्याला गिवन आहे ते वाला इक्वेशन यांना कम्पेअर करा. आता काय ते हे म्हणजे काय तुम्हाला आता समजलं असेलच. हे याला काय म्हणतो आपण, हे बायनॉमियल एक्सपान्शन आहे. कोणाचं एक्सपान्शन आहे बायनॉमियल एक्सपान्शन? a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन. बायनॉमियल थेरम हा चॅप्टर आपण शिकलेलो असतो 11th ला. त्याच्यामध्ये आपण हे बघितलंय कसं लिहायचं असतं a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन. ठीक आहे, याला रिलेट करा ना की हा 3c0 आहेच पहिल्या टर्म मध्ये, इकडे पण तिकडे पण. a चा क्यूब म्हणजे आता आणि b चा पॉवर 0. सेकंड जो टर्म आहे त्याचा पॉवर 0 म्हणजे 1, तो नाहीच आहे. पण हा जो क्यूब आहे तो म्हणजे कोण झाला? i झालाय, कारण तो नंतर i कुठे आलाच नाही. मग त्या आयचा इथे काय असणार? त्या आयचा स्क्वेअर असणार, i असणार, i ची पॉवर 0 असणार. बट ते सगळं आयच असतंय आणि i सोबत काही जरी मल्टिप्लाय केलं तरी ते जे आहे तेच राहील. त्यामुळे आयचं नंतर परत कामच नाही पडलं कुठे. फक्त फर्स्ट टर्म मध्ये हा जो टर्म पॉवर 0 वाला होता तिथे काहीच नाही, म्हणजे आपल्याला 1च्या ऐवजी तिथे आय लिहावं लागेल मॅट्रिक्स म्हणून. कारण हे 3c0 पण 1 असतं ना, याची व्हॅल्यू पण 1 असते, हे पण 1 आहे. ठीक आहे, आणि हे सुद्धा 1 झालं, बी रेस टू बी ची पॉवर 0 म्हणजे 1 झालं. इथे फक्त a क्यूब राहिला, तो म्हणजे कोण होता गिवन? तो आपल्याला आय. म्हणजे a म्हणजे जो आहे तो आपल्याकडे आहे आय. ठीक आहे ना, समजतंय? नंतर सेकंड टर्म मध्ये बघा, सेकंड टर्म मध्ये बी ची पॉवर पिक्चर मध्ये आली 1, नंतर बी चा पॉवर 2 झाला, नंतर लास्ट टर्म मध्ये बी चा पॉवर 3 झाला. इथे पॉवर 3 कोणाचा झालाय? इकडे पॉवर 2 कोणाचा झालाय? इकडे पॉवर 1 कोणाचा झालाय? ऍडजॉइंट ऑफ ए चा. म्हणजे सेकंड टर्म जो असणार बी, तो बी हा टर्म म्हणजेच कोण आहे? हा म्हणजेच ऍडजॉइंट ऑफ ए आहे. समजतंय? म्हणजे हा जो मॅट्रिक्स, हा जो बी सांगितलाय, हा बी म्हणजेच काय? हा मॅट्रिक्स बी म्हणजे माझ्याकडे असणार पहिला एलिमेंट ए म्हणजे आय, मायनस बी म्हणजे ऍडजॉइंट ऑफ ए, आणि या ब्रॅकेटचा काय असेल? हा क्यूब. हे क्यूबचं एक्सपान्शन आहे ना सगळं. 3 म्हणजे या ब्रॅकेटचा क्यूब, हे म्हणजे कोण आहे? तर मॅट्रिक्स बी. ठीक आहे, मग हा जर मॅट्रिक्स बी असेल तर आपल्याला ऍडजॉइंट ऑफ ए या आय मधून मायनस करावं लागेल आणि मग तुम्हाला तो बी मॅट्रिक्स भेटणार आहे. हे आपण लगेच कॅल्क्युलेशन करू. आय म्हणजे आपल्याकडे आहे 1 0 0 1, कारण 2/2 चा मॅट्रिक्स आहे, मायनस याचा ऍडजॉइंट बनवा. आता ऍडजॉइंट बनवायचं काही खूप अवघड नाही 2/2 चं, सगळ्यांनाच माहित झालं आतापर्यंत. डायगोनलचे इलेमेंट इंटरचेंज करणार, नॉन डायगोनलचे साइन चेंज करणार आपण. तर हा काय होईल? 2 1 0 2. हे मायनस करून काय भेटणार आहे? हे मायनस करून मला भेटणार आहे मॅट्रिक्स बी. 1 - 2 0 - 1 0 - 0 1 - 2. हा तयार झाला आता मॅट्रिक्स बी. विचारलं काय क्वेश्चन मध्ये? क्वेश्चन मध्ये विचारलंय की सम ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स बी. मॅट्रिक्स बी च्या सगळ्या एलिमेंटची सम करायची आहे. तर -1 -1 -1 0, त्यांची सम काय येणार आहे? -3 येणार आहे. म्हणजे आन्सर काय असायला पाहिजे? ऑप्शन बी असायला पाहिजे. ठीक आहे, तर हे आपला होता लास्टचा क्वेश्चन. मॅट्रिक्स चॅप्टरचा हा होता लास्ट वाला क्वेश्चन. रात्रीचे वाजले आहेत 1:15 1:15 आणि आज आपण इथे हा मॅट्रिक्स हा चॅप्टर संपवतोय. ठीक आहे, तर हा मॅट्रिक्स चॅप्टर संपलेला इथे. यानंतर नेक्स्ट चॅप्टर आपला सुरू होईल, पण याच्यावरती बेस्ड अजून जे काही तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन सापडतील कुठे कुठे कुठल्या बुकमध्ये, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, जिकडे कुठे आणखी तुम्हाला क्वेश्चन्स भेटतील ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा. मॅक्सिमम प्रॅक्टिस तुम्हाला कॅल्क्युलेशनची करायची मॅट्रिक्स चॅप्टर मध्ये. नंतर राहतो तो पहिला जो कॅल्क्युलेशनच्या आधीचा जो पार्ट आहे तो म्हणजे अंडरस्टँडिंग, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग. तुम्हाला सगळे कन्सेप्ट माहिती पाहिजेत, ते कुठे कसे अप्लाय करायचे असतात हे शिकण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागतील, क्वेश्चन सॉल्व्ह करावं लागतील. जेवढे क्वेश्चन जास्त सॉल्व्ह कराल वेगवेगळ्या व्हरायटीचे, तेवढं तुमचा तो अंडरस्टँडिंग, तो पार्ट डेव्हलप होत राहील. तुम्ही तेवढं अप्लाय करू शकताय. त्यानंतर जो गोष्ट येते सेकंड गोष्ट, ती म्हणजे कॅल्क्युलेशन. इथं तुम्हाला सगळं बऱ्यापैकी गोष्टी माहित झाल्या काय काय करायचं असतं ते. त्यानंतर तुम्हाला करायचं असतं कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजेत, ॲक्युरेट पाहिजेत, दोन्ही गोष्टी आता महत्वाच्या आहेत. कॅल्क्युलेशनला स्पीड पण पाहिजे, कॅल्क्युलेशनला ॲक्युरेसी पण पाहिजे. ठीक आहे ना,
आणि हे सगळं बाकी याला काहीच ऑप्शन नाही, फक्त प्रॅक्टिस करणे हाच ऑप्शन आहे. ठीक आहे. सो जेवढे काही तुम्हाला क्वेश्चन्स भेटतील, जितका तुम्हाला वेळ भेटेल त्यात तुम्ही मॅक्सिमम नंबर ऑफ क्वेश्चन्स करण्याचा ट्राय करा. जे क्वेश्चन येत नाहीयेत त्यांचं सोल्युशन चेक करा, समजून घ्या काय केलंय ते, लक्षात ठेवा कोणत्या क्वेश्चन मध्ये कोणत्या स्टेप मध्ये आपण का कोणती गोष्ट करतोय. ठीक आहे. तर असं हे मॅट्रिक्स चॅप्टर संपलंय. नेक्स्ट चॅप्टर मध्ये आता आपण भेटूया लवकरच. थँक्यू व्हेरी मच.